कांजीवार सर, ताई तयार राहा. ओके. ओके. गाणे संपल्या स्वागत करा. कांजीवार सर. गाण्याचा आवाज येत नाहीये. मी राजू इनामदार, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून हे गीत आपल्या समोर सादर करीत आहे. या गीताचे लेखक आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शाहीर S.S. शिंदे. तर ऐकूया हे गीत, अभिवादन गीत. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजविले. तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजविले. विवेकांनी विज्ञानाचे, विवेकांनी विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदू बुवांना तुम्ही नमवले, भोंदू बुवांना तुम्ही नमवले, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. गावोगावी शहरामध्ये, कधी शाळा कॉलेजमध्ये, गावोगावी शहरामध्ये, कधी शाळा कॉलेजमध्ये. विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची हटविली मरगळ, हटविली मरगळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. अंधश्रद्धांचे क्षालन झालं सरकारी कानून, अंधश्रद्धांचे क्षालन झालं सरकारी कानून. लढा उभारून तुम्ही मिळवले, लढा उभारून तुम्ही
आम्ही मिळवले कायद्याचे पाठबळ, कायद्याचे पाठबळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला, गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकानी, हतबल होऊन दांभिकानी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले. बीज पेरले सुधारणेचे, बीज पेरले सुधारणेचे. येईल त्याला फळ, येईल त्याला फळ. डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मन नेऊ पुढे चळवळ. धन्यवाद. अतिशय प्रेरक असं हे गीत आपल्या समोर सादर झालेलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आयोजित फसवे विज्ञान हे स्युडो सायन्स विरोधी जनजागरण मोहीम ऑनलाईन व्याख्यानमाला 11 मे ते 14 मे या कालावधीत आपण आयोजित केली आहे. आज आपल्या या व्याख्यानमालेची सुरुवात करण्यापूर्वी करोनाच्या या संपूर्ण लाटेमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अनेक कार्यकर्त्यांचे नातेवाईक यांचे दुःखद निधन झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील व देशातील अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते, चित्रपट नायक, कलावंत, संगीतकार, गायक, लेखक, खेळाडू, करोनाच्या विरोधात आघाडीवर लढणारे अनेक करोना योद्धे, तसेच ज्ञात अज्ञात सर्व सामान्य नागरिक यांच्यावरही या साथीत जीव गमावण्याची वेळ आली आहे. या सर्वांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र निर्मूलन वार्तापत्र संपादक मंडळ भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्व मनपूर्वक सहभागी आहोत. हा एक एकीकडे आशावाद आणि या सर्वांना भावपूर्ण अभिवादन करून आज महाराष्ट्र अंधश्रद्धा वार्तापत्राचा मे 2021चा अंक जो आपण छद्म विज्ञान विरोधी विशेषांक म्हणून प्रकाशित केला आहे, या अंकाचे प्रकाशन आयसर पुणेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सत्यजित रथ यांच्या हस्ते होणार आहे. डॉक्टर सत्यजित रथ यांचा परिचय व फसवे विज्ञान विरोधी जनजागरण मोहिमेबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी मी वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोळकर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. धन्यवाद लांजेवार सर. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि याला भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व विवेकी मित्रांनो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मुखपत्र गेली 30 वर्ष प्रकाशित होत आहे. त्याचा एकही अंक या मासिकाचा
खंड पडलेला नाही गेल्या 30 वर्षामध्ये. आजपर्यंत 12,500 पेक्षा जास्त पानं अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकशील समाज निर्मिती याबद्दल प्रकाशित झालेली आहेत. अनेकांचे हात याला लागलेले आहेत. माझे सहकारी राहुल थोरात या मासिकाचे संपादक राजीव देशपांडे आणि इतर संपादक मंडळ सदस्य हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेतच. तर या वार्तापत्रांनी वेळोवेळी जमिनीवरती ज्या लढ्यांची गरज आहे असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटतं, या लढ्यांच्या संदर्भात चळवळीचं मुखपत्र म्हणून काम केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर मे महिन्याचा अंक हा छद्म विज्ञान विरोधी विशेषांक म्हणून काढण्याचा निर्णय आम्ही घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती छद्म विज्ञान विरोधी भूमिका पहिल्यापासूनच घेत आलेली आहे. फलज्योतिष या विषयावरती ते शास्त्र असल्याचा जो प्रचार केला जातो त्याबद्दल वेळोवेळी अदिसने संघर्ष केलेला आहे, मांडणी केलेली आहे. नुकतंच एक अनिसच्या संपादक मंडळातील सदस्य प्राध्यापक परा आरडे यांचं फसवे विज्ञान नावाचं पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टनीच प्रकाशित केलेलं आहे. हे ज्याला कुणाला छद्म विज्ञान या विषयावरती काही साकल्याने मांडणी समजून घ्यायची आहे त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. आणि याच सगळ्या कामाचा पुढचा भाग म्हणून हा छद्म विज्ञान विरोधी विशेषांक आम्ही प्रकाशित केलेला आहे. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आज जे अंधश्रद्धेचा बाजार मांडणारे आणि त्याच्यापासून फायदा करून घेणारे लोक आहेत त्यांनी काळानुरूप त्यांची भाषा देखील बदललेली आहे. अर्थातच शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा या भूत भानावती या नावाने अजून देखील समाजाच्या मोठ्या भागात चालतात. पण समाजाचा असा एक मोठा भाग आहे की ज्यांना हे सगळं डाऊन मार्केट वाटतं आणि त्यांच्या अंधश्रद्धा या विज्ञानाच्या भाषेत व्यक्त करण्याची गरज त्यांना फसवणाऱ्या लोकांच्या किंवा त्यांचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊन याचा मोठा उद्रेक आपल्या आजूबाजूला झालेला दिसतो. प्रत्यक्षामध्ये करोना संकटाचा काळ आहे, त्याच्या इतकी योग्य वेळ माणसाला समजण्याची कुठलीच नव्हती कदाचित की मदतीला विज्ञान आणि विज्ञानाचा दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोनच केवळ येतोय. पण या काळात सुद्धा आपण बघतोय की पंचगव्य, गायत्री मंत्र आणि श्वसनाचे एक्सरसाइजेस या सगळ्यातून बरं होण्याचे दावे केले जात आहेत. आणि छद्म विज्ञानातून केवळ माणसाचं व्यक्तीचं शोषण होतंय असं नाही, तर एक व्यापक समाज निर्मिती एका विशिष्ट राजकारणासाठी आवश्यक असलेली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. तर या सगळ्याच्या विरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे आणि घेत राहील. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या अंकाचं प्रकाशन आणि ही व्याख्यान मला आयोजित केलेली आहे. पुढील 3 दिवस प्राध्यापक परा आरडे, डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि डॉक्टर हमीद दाभोलकर यांची व्याख्यानं होणार आहेत. आणि आजच्या या अंकाचं ऑनलाईन प्रकाशन किंवा ऑनलाईन त्याचं प्रकाशन आणि आजचं जे व्याख्यान आहे ते छद्म विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरती प्राध्यापक डॉक्टर सत्यजित रथ हे व्याख्यान देणार आहेत. ते आयसर मध्ये शिकवतात, तिथे शास्त्रज्ञ आहेत असा उल्लेख करून दिला. पण हा त्यांच्या करिअरचा मला वाटतं की खूप अलीकडच्या नंतरच्या वाटचालीतला टप्पा आहे आणि त्यांची ओळख बरीच विस्तृत आहे. त्यांनी MBBS पुण्यामधून केलं, BJ वैद्यकीय महाविद्यालयातून पुण्यातून त्यांनी मुंबईतून त्यांनी पॅथॉलॉजी मध्ये MD केलं आणि त्यानंतर वैद्यकीय व्यवसायाचा मार्ग न स्वीकारता त्यांनी इम्युनॉलॉजी या विषयामध्ये संशोधन केलंय. या विषयामध्ये त्यांनी जगभरातल्या विद्यापीठांमध्ये शिकवलेलं आहे. यामध्ये येल युनिव्हर्सिटी सारख्या सुप्रतिष्ठित विद्यापीठांचा समावेश आहे. आणि त्यानंतर जवळपास 2017 पर्यंत 1991 ते 2017 पर्यंत ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी ही दिल्ली स्थित जी राष्ट्रीय संस्था आहे तिथे प्राध्यापक आणि संशोधक म्हणून त्यांनी ते कार्यरत राहिलेले आहेत. त्यांच्या विषयातल्या त्यांच्या कामाचा आवाका अर्थातच खूप मोठा आहे आणि तो सामान्य व्यक्तीला त्यातले तपशील समजून घेणं देखील कदाचित कठीण आहे. पण मला एक आवर्जून सांगायचंय डॉक्टर रथ यांच्याबद्दल की त्यांनी सातत्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या पाठी उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे.
आणि आजच्या कार्यक्रमासाठी अतिशय उचित व्यक्ती आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेली आहे. आघारकर इन्स्टिट्यूट मध्ये ते 1 वर्ष चेअर 2017 ते 18 मध्ये त्यांनी चेअर भूषवलेली आहे, आघारकर चेअर. आणि आता ते आयसर मध्ये शिकवण्याचं काम करतात. तर मला वाटतं की आपल्याला अतिशय योग्य वक्ता आणि पाहुणा या सुरुवातीला मिळालेला आहे. त्यांचा परिचय मी थोडक्यात करून दिला आणि यानंतर परत लांजेवार सर जे माझे सहकारी आहेत ते त्यांना विनंती करतील. धन्यवाद. धन्यवाद मुक्ताताई. मी डॉक्टर सत्यजित रथ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वर्तमानपत्राचा छद्म विज्ञान विशेषांकाचं प्रकाशन करावं. सर अंकाचं प्रकाशन करीत आहेत. विवेकाच्या वाटेवरच्या सगळ्या वारकऱ्यांना नमस्कार. धन्यवाद सर. आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक जुळलेली आहेत आणि डॉक्टर सत्यजित रथ सरांनी आपल्या अंकाचं प्रकाशन केलेलं आहे. हा अंक वाचण्याची उत्सुकता महाराष्ट्रातील अनेकांना आता लागली असेल. जे अजून आपल्या वार्तापत्राचे दार नसतील त्यांना हा अंक हवा असेल, त्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वर्तमानपत्राच्या या 30व्या वर्षानिमित्त 400 रुपये वार्षिक वर्गणी असणारा हा अंक काही दिवस 200 रुपये वार्षिक वर्गणी आपण ठेवली आहे. ज्यांना वर्गणी भरण्याची इच्छा असेल त्यांनी चॅटबॉक्समध्ये आपले नाव आणि मोबाईल नंबर जरूर नोंदवावेत. आमचे कार्यकर्ते संपर्क साधतील आणि आपली वर्गणी जमा करून घेतल्या जाईल. आजच्या या पहिल्या व्याख्यानाला आपण आता सुरुवात करीत आहोत. आजच्या आपल्या माननीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सत्यजित रथ यांचा विषय आहे फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. मी आदरणीय डॉक्टर सत्यजित रथ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सगळ्या मी मगा म्हटलं तसं विवेकाच्या वाटेवरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. आपण अनेकदा मित्रांनो असं म्हणतो आणि त्यातला जो लिंगभेद आहे तो मला नेहमीच खटकत आलेला आहे. तेव्हा मित्रमैत्रिणींनो म्हणणं हे माझ्या देखी जास्त युक्त. मी काही मोठा विचारवंत नव्हे किंवा नेता नव्हे. मुक्ताताई म्हणाल्या तसं मी एक साधा सुद्धा संशोधक आहे आणि गेली 30 वर्ष मी ते करत आलो. गेली 40 वर्ष मी ते करत आलो. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद याबद्दल मला जे काही वाटतं ते घडवण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा त्यांच्या कामाचा फार मोठा वाटा. त्यामुळे मी जे काय म्हणणार आहे आता येत्या अर्ध्या पाऊण तासात, त्यात जर काही मोलाचं लाभलंच तर त्यांची देणगी म्हणून आपण समजावं आणि हे त्यांच्या स्मृतीला म्हणून अर्पण. प्रचंड जगद्व्याळ साथ चालू आहे. आपण त्याला पुन्हा पुन्हा करोना म्हणतो, आपण म्हणू नये अशी माझी एक थोडीशी पंडिती आग्रहाची मागणी आहे. कारण करोना व्हायरस म्हणजे मुकुट विषाणू हा एक मोठा विषाणूंचा परिवार आहे. त्यातला एक सदस्य सध्या आपल्या 5वीला पुजलेला आहे. तर त्याला त्याच्या सगळ्या कुटुंबाच्या नावाने हाक मारू नये असं आपलं माझं म्हणणं. तेव्हा कोविड म्हटलेलं बरं असं एक मला वाटतं. पण कोविडच्या साथीकडे पाहता मला असं वाटत राहतं की या अतिशय अचंबित करणाऱ्या क्षणी
सरांचा आवाज येत नाहीये. डॉक्टर रथ सर, आपला आवाज येत नाही. डॉक्टर रथ सर लेफ्ट झालेत, जॉईन होतील. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. रथ सर लवकरच जॉईन होतील. ते लेफ्ट झालेले आहेत. आपण कुठेही जाऊ नये. राहुल सर, सरांना फोन करता का? हो हो. राहुल सर संपर्क करताय का त्यांच्याशी? मुक्ता मॅडम बघा बरं संपर्क करून. रथ सरांशी संपर्क झालाय. ते लॅपटॉप वरनं बोलत होते आणि त्यांच्याकडे दिवे गेल्यामुळे ब्रॉडबँडला त्यांच्या कनेक्शन नाहीये. मग ते आता मोबाईलवर ट्रान्सफर होत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या डेटावर ट्रान्सफर होण्यासाठी त्यांना 1-2 मिनिटं लागतील. चालेल, अवघ्या 2 मिनिटांमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी सर आपल्याशी जोडून घेतात. जरा अवघ्या धीर 2 मिनिटं. धरावा. या अंकाची माहिती मी तोपर्यंत उपस्थितांना सांगते. या वार्तापत्राच्या अंकामध्ये वेगवेगळ्या ज्या मान्यवरांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर शंतनू अभ्यंकरांनी आरोग्य विषयक अंधश्रद्धांबद्दल किंवा छद्म विज्ञानाबद्दल लिहिलेलं आहे. त्याचबरोबर अनिकेत सुळे हे या क्षेत्रातले जे एक अभ्यासक आहेत इंडियन एक्सप्रेसमध्ये जे सातत्याने लिहित असतात, त्यांनी आवर्जून जे BARC मध्ये काम करतात त्यांनी आवर्जून राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यातल्या छद्म विज्ञानाचा रोल, जगभरच्या राजकारणी छद्म विज्ञान कशासाठी वापरतात याबद्दल लिहिलेलं आहे. अंजली चिपलकट्टी यांनी त्यांचं एक लोकसत्तामध्ये सध्या सदर येतं आणि त्या सदरामध्ये त्या हे लिहितात की वर्तनाचं विश्लेषण करणारे सदर असतं ते. त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्याला एखादी गोष्ट जी आपल्या मनावर बिंबलेली असते तीच खरी का वाटते, आणि ज्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात की त्याच्या विरुद्ध कितीही पुरावे आले तरी आपल्याला ते का पटत नाही याबद्दल त्यांनी लिहिलंय. नितीश नवसागरे हे जे प्राध्यापक नितीश आहेत ते ILS लॉ कॉलेजचे पुण्याच्या प्रिन्सिपॉल आहेत आणि त्यांनी छद्म विज्ञानासंदर्भात कायदा काय म्हणतो हे लिहिलेलं आहे. डॉक्टर हमीद दाभोलकरांचा छद्म विज्ञान आणि मानसोपचार यातला भाग आहे. मला वाटतं आता सर जॉईन झालेले आहेत. मी थांबते. सत्यजित सर. सत्यजित सर कंटिन्यू सुरू करा.
माफ करा, लॅपटॉपवर बसलेलं असलं की वीज गेली की फार पंचायत होते. अशी पुन्हा पुन्हा जाणार नाही अशी आशा करूया आपण, पण परत गेलीच तर मी आपला फोनवर करीन. लॅपटॉपवर जास्त सोपं जातं हे बरी खरं. मुक्ताताई म्हणत होत्या, मी आता परत जॉईन झालो तेव्हा, आणि माझ्या अगदी मनातलं त्या म्हणत होत्या, कारण मी जे काय बोलणार आहे त्याच्या आधी सर तुमचा आवाज म्यूट झाला आहे. हॅलो, ऐकू येतोय का? हा येतोय आता. आता आला. सर ऑडिओ जॉईन करा. ओके, आता अनम्यूट करा सर. ही फारच पंचायत झाली. असो, चालवून नेऊ. तर मी म्हणत होतो ते असं होतं की विशेषांकाच्या प्रकाशनापासून आपण सुरुवात केली तर विशेषांकाबद्दल काही बोलावं असं माझ्या फार मनात होतं. मी त्यांनी सुरुवात केली, थोडी ती पुढे नेतो. इतक्या सुसूत्र प्रकारे संपादकीय लिहिलेलं आहे आणि त्यात ही साथ, तिची राजकीय पार्श्वभूमी म्हणावी आणि सातत्यानं वापरलेली छद्मविज्ञानाची, विज्ञानाची आणि साथीच्या भीतीची एक साखळी, कशासाठी? एका विशिष्ट विचार प्रवाहाचं, एका अतिशय संकुचित पाहणाऱ्या विचार प्रवाहाचं समर्थन करण्यासाठी, तिला पाठिंबा देण्यासाठी. आणि ही सगळी चौकट संपादकीयात अतिशय समर्पकपणा आलेली आहे असं मला वाटतं. विशेषांक आज आपण अगदी 11 मेला असलो तरी विशेषांक 1 मेच्या महाराष्ट्राला आणि जगभरच्या कामगारांच्या साठी म्हणून समर्पित आहे. आणि महाराष्ट्राचं आणि जगभरच्या आयुष्य. सत्यजित सर, एकच मिनिट, तुम्ही व्हिडिओ बंद केलात तरी चालेल, कारण आवाज मग चांगला येईल. महाराष्ट्राचं आणि जगभरच्या कामगारांचं अशी दोन्ही आयुष्य या साथीनं फार उद्ध्वस्त केलेली आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं माझ्या डोक्यात येऊन गेलं की विवेकवादावर आणि ते सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनावर, विज्ञानावर इतकं सातत्यानं मराठीतून लिहिलेलं असं हे वार्तापत्र आहे. ही सुद्धा तशी विरळच गोष्ट आपल्याकडे, कारण इंग्रजीतून लिहिणं हे सर्वसाधारणपणे आपल्याकडे घडत असतं. आणि महाराष्ट्राची कल्पना ही त्याच्या गाभ्यात मराठीची कल्पना, आणि आपल्या अनेक भाषा आपण कुठल्या प्रकारे वापरतो, कशासाठी वापरतो आणि त्यांच्याकडे कसं बघतो. आणि त्या संदर्भात
मराठीच्या बाबतीत म्हणायचं तर दोन ऐकू येते? हो येतंय सर, सर, ऐकू ऐकू येतंय. तर मराठीच्या संदर्भात बोलायचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भात बोलायचं तर दोन प्रकार हॅलो, सरांचा आवाज येत नाहीये. हा पण सर परत बाहेर गेले. काय तर अडचण आहे त्यांना टेक्निकली. थांबा 1-2 मिनिट आपण वाट बघूया. मुक्ता कंटिन्यू करा तुम्ही तुझं. आता असं झालंय की कट झालाय आणि 500चा आकडा उलटून घेतल्याने सत्यजित रथ सरांनाच आत येता येत नाहीये. तर आता मी बाहेर पडते नाही किंवा कोणीतरी एकाने नाही, आहे, पटकन आहे. बाहेर पडा. नको, मॅडम, 994 लोक, 494 994 आहेत. आहेत, 494 आहेत, अजून आहे जागा आपल्याला. असं ते मला फोन म्हणाले. ठीक आहे, मी सांगते फोन करा, त्यांना. फोन करा, फोन करा. अरे ही हा, रथ सर जॉईन झाले का? नाही अजून सर. हा हे काय खरं नाही आहे. पण मनापासून सगळ्यांची क्षमा मागतो, पण काय करणार. हॅलो, हा सर, आवाज ऐकू येतोय. येतंय. बोला बोला, सुरू करा सर. तर मराठी ही आमची अभिमान भाषा आहे का मराठी ही आमची ज्ञानभाषा आहे याबद्दल मला मनापासून माधव जुलियन आणि शांताबाई शेळके आठवतात. माधव जुलियन माधवराव पटवर्धन म्हणाले, मराठीचा अन्याय कोठेही झाला, स्वदेशी विदेशी कुणी गांजिले, मराठी कसा मीन संताप माझा, तडाडे कसा तीव्र दुःखानिले. मराठी जनांचेच वर्चस्व राहो स्वतःच्या महाराष्ट्र देशी तरी, प्रसादे तुझ्या कोणती अन्य आशा, करू व्यक्त हे वंद्य वागीश्वरी. मराठी जनांचे स्वतःच्या महाराष्ट्रात तरी वर्चस्व राहो, ही कल्पना मराठी भाषेच्या प्रेमाखातर आपल्या मनात आहे का? शांताबाई शेळके म्हणतात की त्यांच्या सख्याला ज्ञानदेवाला, तुझ्या पावलांची सख्या धूळ घेते, टिळा लाविते आदरे मस्तकी, तुझी ज्ञान बोली मराठीत बोले, मराठी वसो तीच माझ्या मुखी.
ही जी शांताबाईंची ज्ञानबोली आहे ही या वार्तापत्राच्या विशेषांकात फार प्रकर्षानं आपल्याला सामोरी येते. तर या वार्तापत्रात मुक्ताताई बोलत होत्या आणि त्यामुळे मी त्याबद्दल जास्त बोलत नाही. नरेंद्र लांजेवारांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एक अतिशय मार्मिक पत्र महाराष्ट्राला उद्देशून लिहिलंय. सुधारणेचा मार्ग किती खडतर असतो हे त्या पत्रातून पुढे येतं. आणि छाया पवारांनी लक्ष्मीबाई महाराजांच्या कोल्हापूरवाल्या आयुष्यावर एक लेख लिहून आपल्याला आठवण करून दिली आहे की अनेक स्त्रिया करत आल्या आहेत, अजून करतात. काय करतात की अमूर्त तत्व जी न्यायाची आणि सुधारणेची आहेत ती प्रत्यक्षात आणि जमिनीवर आणायचं काम त्या करत आलेल्या आहेत. प्राध्यापक आर्डेंनी 2 लेख लिहिलेले आहेत आणि दोन्ही इतके निरनिराळे आणि सुबक आहेत की ते मुळातूनच वाचावेत, शिवाय ते भाषण करणार, व्याख्यान देणारच आहेत उद्या, त्यामुळे मी त्याबद्दल फार बोलत नाही. पण एका लेखात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं कुठल्या प्रकारची व्यूहरचना केली पाहिजे येत्या दिवसात याचं एक विवेचन आहे, आणि दुसऱ्यात अगदी वेगळ्या प्रकारे एक विशिष्ट फसव्या विज्ञानाचं क्षेत्र घेऊन त्यावर त्यांनी लेख लिहिलेला आहे. त्या प्रकारचे लेख आणखी अनेक आहेत. प्रभाकर नानावटींचा आहे, उत्तमा जोशी आणि संजय नेटवे यांचा आहे, हमीद दाभोलकरांचा तर फसव्या विज्ञानाच्या मानसशास्त्रावर आणि त्याच्या जे बळी पडतात त्यांच्यासाठी संपूर्णतया सहानुभूती बाळगून लिहिलेला मोठा वाचण्याजोगा लेख आहे. आणि शंतनू अभ्यंकर त्यांच्या नेहमीच्या मार्मिक शैलीत अनेक प्रकारच्या फसव्या वैद्यकाबद्दल कोरडे ओढतात. अनिकेत सुळे, नितीश नवसागरे यांच्या लेखाबद्दल मुक्ताताई बोलल्या आहेत, तसंच अंजली चिपलकट्टींच्या सुद्धा. आणि अनिल चव्हाणांचा, चिवी जोशांचा, गुंड्याभाऊ आणि राघू हे तर फारच अप्रतिम. या विशेषांकाच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की कुठल्या तरी प्रकारे जर आपण या साथीच्या संदर्भात फसव्या विज्ञानाच्या ज्या अनेक तरा आहेत, फसव्या विज्ञानाचे जे अनेक पैलू आहेत त्याबद्दल थोडं बोलावं, आणि त्याबद्दल थोडं बोलावं यासाठी मुक्ताताई म्हणाल्या तसं मी शरीराच्या प्रतिरक्षा व्यवस्थेवर अभ्यास करीत आलो गेली 40 वर्ष, आणि आज शरीराची प्रतिरक्षा व्यवस्था आणि हा करोना व्हायरस कुळातला विषाणू यांच्या देवाणघेवाणीवर ही साथ आहे. तर त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या कल्पना वैज्ञानिक आहेत, कुठल्या प्रकारच्या कल्पना फसव्या वैज्ञानिक आहेत किंवा छद्म वैज्ञानिक आहेत, आणि हे फक्त एवढंच आहे का की एखादी कल्पना वैज्ञानिक तरी आहे किंवा ती छद्म वैज्ञानिक तरी आहे, याच्या मध्ये काही आणखी धूसर अशा जागा आहेत का की ज्याच्याबद्दल आपण व्यक्तिशः आपण प्रत्येकानं आणि एक चळवळ म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं विचार केला पाहिजे. तर यात पहिली गोष्ट म्हणजे या प्रकारचा आवाज कुणाला येतोय आणि कुणाला येत नाहीये असं आहे का? आवाज येतोय सर, आवाज येतोय.
चांगला आवाज येतोय, तुम्ही बोलत राहा सर, कंटिन्यू. बोला ठीक सर, येतोय आवाज. ठीक आहे, ठीक आहे. तर आपण अशा कल्पनांकडे जेव्हा पाहतो तेव्हा 2-3 निरनिराळे दृष्टिकोन मला समोर आणावेसे वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे यातल्या अनेक कल्पना, आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांना हे चांगलंच माहित आहे की यातल्या अनेक कल्पना भीतीपोटी घाबरल्या लोकांनी आपल्याला काहीतरी आधार मिळावा, विसावा मिळावा, समाधान मिळावं, कुठल्या तरी प्रकारे आपल्या घाबरल्या मनाला शांती मिळावी म्हणून आपल्याशा केलेल्या आहेत. त्यात थोडं एक काहीतरी तार्किक वाटणारं स्पष्टीकरण मिळतं, कुणाला तरी दोष देता येतो, किंवा इतर कोणाचं काय होईल ते होईल, तू हे केलंस तर काही त्रास होणार नाही, अशी एक सुरक्षेची भावना सुद्धा त्यातून मिळते. आणि या सगळ्यासाठी या प्रकारच्या कल्पना सर्वसामान्य लोकांच्या, विशेषतः अशा साथीच्या भयंकारी काळात पचनी पडू लागतात मोठ्या प्रमाणात, असं आपलं एक मला वाटतं. मी जेव्हा साथीबद्दल, साथीतल्या विज्ञानाबद्दल अनेक प्रकारे देशातल्या अनेक गटांशी, लोकांशी बोलतो तेव्हा हे पुन्हा पुन्हा माझ्या लक्षात येतं. आणि त्या ठिकाणी डॉक्टर दाभोलकरांनी जे सांगितलं, वारंवार पुन्हा पुन्हा ते सांगत आले की आपण कल्पनांवर परखड टीका करणार आहोत. त्या कल्पना या ना त्या असहाय्य कारणासाठी अंगीकारलेल्या लोकांना नावं ठेवायची नाही आहेत. हा जो विवेक आहे हा लक्षात ठेवावा असं मला वाटतं. आणि ही मी मगा म्हटलं तसं डॉक्टर दाभोलकरांची देणगी. पण याच्यात आणखी एक विचित्र मुद्दा आहे, आणि तो हा आहे की सगळंच यातलं विज्ञान फसवं किंवा छद्म विज्ञान नाहीये, त्यातलं बरंच आंधळं विज्ञान आहे. आंधळं विज्ञान म्हणजे मला काय म्हणायचंय की प्रामाणिकपणे गैरसमजूत झालेलं विज्ञान आहे. आणि यात मला असं वाटतं की साथीच्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावर विज्ञानाकडे, विज्ञानातून पडणाऱ्या साथीच्या विविध पैलूंवर पडणाऱ्या प्रकाशाकडे बघायला लोकांना उत्सुकता आहे. आणि त्या बाबतीत जे कुतूहल आहे ते, आणि वैज्ञानिक शास्त्रज्ञ मंडळी जे समजावून सांगतात ते, यात पडणाऱ्या तफावतीत हे आंधळं विज्ञान जन्माला येत आहे. अनेक प्रकारचे गैरसमज हे सुरुवातीला पूर्णपणे फसव्या विज्ञानापर्यंत किंवा छद्म विज्ञानापर्यंत गेलेले नसतात, ते नुसतेच गैरसमज असतात. पण त्या गैरसमजां ते जसजसे दृढ होत जातात आणि ते जसजसे वापरले जातात हितसंबंधी लोकांकडून, तसतसे या गैरसमजांमधून, या आंधळ्या विज्ञानातून फसवं किंवा छद्म विज्ञान निर्माण होतं. असा एक मुद्दा या साथीमुळं, साथीच्या शास्त्रीय पार्श्वभूमीच्या समजून घेण्याच्या सर्वदूर असलेल्या उत्सुकतेमुळं आपल्या समोर आलाय असं मला वाटतं. आणि हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपण जेव्हा छद्म विज्ञानाबद्दल किंवा फसव्या विज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा. यात आणखी एक भाग आहे, तो हा आहे की अनेक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक जे या प्रकारचं संशोधन करतात, त्या प्रकारचं संशोधन ते व्यवसाय म्हणून करतात आणि त्यांच्याकडे ते छोट्या छोट्या आपापल्या विषयात करत असतात, त्यांच्याकडे कोणी फार बघत नसतं. अशा वेळेला जर मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे लोक बघायला लागले तर त्यासाठी आपण काहीतरी भव्य दिव्य चमकदार दाखवावं लोकांना, आणि लोकांना कुठल्या तरी प्रकारे निश्चिंती द्यावी की ज्या योगे ते आपल्याकडे बघतील, ज्या योगे ते आपल्याला महत्व देतील, अशी एक मानवसुलभ महत्वाकांक्षा असून त्यामुळे अनेक वैज्ञानिकांचा हातभार या प्रकारच्या
आंधळ्या विज्ञानाला, ज्यातून फसवं छद्म विज्ञान जन्माला येतं, त्याला लागत जातो असं मला वाटतं. आणि याच्या पुढे जाऊन मी आणखी एक मुद्दा करू पाहणार आहे, आणि तो हा की डॉक्टर दाभोलकर फार सातत्यानं कार्यकारण भावाबद्दल बोलत आले, की आपण कार्यकारण भावाबद्दल विचार कसा करतो, त्याच्याकडे कसं पाहतो. ही घटना आणि ही घटना या एकत्र घडतात म्हणून या घटनेमुळे ही घटना घडते असं नव्हे. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे जास्त कडक पुरावे लागतात, जास्त विश्वसनीय पुरावे लागतात, हे डॉक्टर दाभोलकर सांगत आले. आणि यात जेव्हा या प्रकारची साथ येते, तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आकडेवारी आपल्या समोर येते की त्या आकडेवारी कर्मधर्म संयोगानं एकत्र घडणाऱ्या गोष्टी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आपल्या लक्षात येतात. आणि त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर लक्षात येतात की त्यांच्याकडे आपण त्या लक्षात आल्या आहेत म्हणून त्या फक्त कर्मधर्म संयोगाने एकत्र घडतायत असं नव्हे, तर त्याच्यात नक्कीच काहीतरी कार्यकारण भाव असणार आहे, असा सर्वसामान्य लोकांचाच फक्त नव्हे तर वैज्ञानिकांचा सुद्धा एक ग्रह होऊन बसतो, अगदी प्राथमिक पातळीवरचा ग्रह होऊन बसतो. आणि ही जी कार्यकारण भावाच्या संकल्पनेतली येणारी ढिलाई आहे, ती सर्वसामान्य परिस्थितीत समोर जेवढ्या मोठ्या प्रकर्षानं येत नाही, तितक्या प्रकर्षानं ती या साथीच्या कालावधीत आणि साथीच्या परिस्थितीत आपल्या समोर येते असं मला वाटतं. आणि त्याबद्दल मी एखाद दुसरं उदाहरण देऊ इच्छितो. आणि शेवटचा मुद्दा मी जो करू पाहणार आहे तो हा आहे की हे छद्म विज्ञान ही फक्त नैसर्गिक विज्ञान, ज्याला नॅचरल सायन्स आपण म्हणतो, तेवढीच गोष्ट नव्हे हो. आपण समाजशास्त्राला सुद्धा शास्त्रच म्हणतो, आणि समाजशास्त्रात तर छद्म विज्ञान केवळ ओतप्रोत आहे, भरलेलं आहे, नाना प्रकारे भरलेलं आहे. आणि त्याचे पैलू हे सुद्धा आपल्याला या कोविड काळात फार ठळकपणे समोर येतात. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा क्षमा मागतोय की जे सगळं विजेचं आणि कम्प्युटरचं प्रकरण झालं त्याच्यात फार वेळ गेला, त्यामुळे मी अगदी थोड्या वेळात साथीच्या बाबतीतली काही उदाहरणं तुम्हाला देऊ इच्छितो. चॅटबॉक्स मध्ये बरेच प्रश्न आले, ते माझ्या व्यवसायामुळे लशीबद्दल आहेत, तेव्हा ओघानच मी त्याबद्दलची उदाहरणं देतो. प्रश्नांची अनायासे उत्तरं सुद्धा दिली जाते. तर एक उदाहरण सांग. गेल्या वर्षीपासून आपल्याला माहित आहे की हा विषाणू, जुन्या कबीराच्या भाषेत बोलायचं झालं तर सब सांसों की सांस में, माझ्या श्वासातून लोकाच्या श्वासात आणि लोकाच्या श्वासातून माझ्या श्वासात येतो जातो, असं जर आहे. तर आता गेल्या महिन्याभरात आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की मोठ्या प्रमाणावर असं बोललं गेलं की हा, इंग्रजी शब्द वापरतो आधी, एअरबोर्न आहे, हवेतून पसरतो हा. आता अहो, श्वास आणि हवा ही एकच गोष्ट नव्हे का? तर नाही, पूर्वी लोक म्हणत होते की तो थेंबानं पसरतो, पण आता लोक म्हणतात की तो हवेतून पसरतो, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय ते. असं आता मोठ्या प्रमाणावर बोललं जातं. आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. मला हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर पुन्हा लोक विचारतात, आणि हा फक्त शब्दाचा खेळ नव्हे. कारण काय? तर याचे परिणाम काय की नुसतं माझ्या श्वासातून तुझ्या श्वासात हा विषाणू पसरतो असं असेल तर तू जरा माझ्यापासून लांब राहावा, एवढं ना आपलं चालतं.
पण हा हवेबरोबर पसरतो म्हटलं आणि कुठल्याही प्रकारचा त्याला आगापिछा नसताना म्हटलं की तो हवेबरोबर पसरतो. मला लोक प्रश्न विचारतात की म्हणजे दार खिडक्या बंद करून बसायला पाहिजे का? याला आंधळ विज्ञान आणि फसव विज्ञान याच्या मधलं एक उदाहरण म्हणून मी मानतो. खरी गोम काय आहे? खरी गोम अशी आहे की मी जेव्हा बोलतो, हसतो, शिंकतो, खोकतो, तेव्हा माझ्या श्वासनलिकांच्या व्यवस्था जी आहे, नळ्या आहेत श्वास घ्यायच्या, नाक आहे, घसा आहे, फुफ्फुसात जाणाऱ्या नळ्या आहेत आणि त्याच्यातून थेंब येतात आणि थेंब उडतात. आणि मला जर हा संसर्ग झाला असेल कोविड विषाणूचा, तर त्या प्रत्येक थेंबात विषाणूचे कण आहेत. पण थेंबांचा आकार निरनिराळा आहे. हो, काही मोठे थेंब आहेत, हे आपल्याला नजरेनं सुद्धा कळतं पुष्कळदा, कोणाची थुंकी जास्त उडते, कोणाची कमी उडते. तर थेंब काही काही मोठे थेंब असतात, काही काही छोटे थेंब असतात. आता मोठ्या थेंबात विषाणूचे कण सुद्धा जास्त मावतात, छोट्या थेंबात कमी मावतात. त्यामुळे मोठ्या थेंबानं जास्त सहज संसर्ग होणार, छोट्या थेंबानं कमी होणार, हेही ओघानं आलं. मोठा थेंब त्याच्यामुळे एकच अगदी थेंब गेला तरी माझ्या शरीरात संसर्ग यशस्वी व्हायची शक्यता फार मोठी. पण मोठा थेंब फार अंतर जात नाही ना हवेत, तो खाली पडतो. त्यामुळे माझ्या श्वासातून लोकांच्या श्वासात जाणार असेल तर मी 6 फुटाचं अंतर ठेवलेलं असेल तर मोठ्या थेंबातून तो जाणार नाही. झालं. हे आपण मानत होतो. पण छोट्या थेंबात सुद्धा विषाणू असतात आणि छोटे थेंब तरंगतात. तरंगतात याला इंग्रजी मंडळी एअरबोर्न म्हणतात. अहो पण तरी ते थेंबच ना, मग तरंगले तर तरंगले, पोचतात की नाही ते लांबपर्यंत? हो, पण आकार छोटा आहे, त्यामुळे त्यातले विषाणूच्या कणाचे आकडे कमी, त्यामुळे संसर्ग व्हायची एका बिंदू थेंबातून शक्यता कमी. पण होतं काय, आपण उघड्यावर असलो तर हे थेंब पसरत जातात आणि विरळ होत जातात आणि विरळ होत गेल्यामुळे त्यांच्या मार्फत संसर्ग व्हायची शक्यता कमी. पण तुम्ही जर एअर कंडिशन खोलीत बसलेले असलात आणि एअर कंडिशनर चालू आहे किंवा युरोप अमेरिकेत हवा गरम केली जाते कारण थंडी आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा तीच हवा फिरवली जाते आहे, छोटे छोटे थेंब जे तरंगत आहेत ते पुन्हा 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 खोलीत फिरवले जातात. मग माझ्यापासून 15 फुटावर बसलेला माणूस सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा माझ्या तोंडातून निघालेले छोटे थेंब तिथपर्यंत पोहोचतात. ही फक्त निरनिराळ्या परिस्थितीत घडणारी निरनिराळी थेंबातून निर्माण होणारी संसर्गाची उदाहरणं आहेत. यात एवढं मोठं काही नाही आहे. पण परिणाम काय झाला एअरबोर्न म्हणण्याचा, की लोकांनी फटाफट दारं खिडक्या बंद करायला सुरुवात केली की हो. आणि मी हे पुन्हा पुन्हा म्हणतो की या आंधळ्या विज्ञानातून आपण वेळीच बाहेर पडलो नाही, आपण त्याबद्दल लोकांशी बोललो नाही, तर यातून फसव विज्ञान जन्माला येऊ शकतं. आणि हे साथीनं आपल्याला दाखवलं. अशीच असंच आणखी एक उदाहरण देतो. सगळ्यांनी ऐकलंय की या विषाणूचे आता नवीन नवीन स्ट्रेन आलेत, नवीन नवीन व्हेरियंट आलेत, नवीन नवीन जाती आल्यात. दुसरं काही नाही. विषाणूची एक प्रजाती आहे, त्याच्या नव्या नव्या जाती येतात. आपण शेतात पीक पेरलं तरी पिकाच्या सुद्धा जाती काढता येतात. तसंच नवं बेणं आहे. आता लोक काय म्हणतायत की हे जे नवं बेणं आहे विषाणूचं ते फार संसर्गजन्य आहे आणि फार घातक आहे त्यामुळे. आणि इथं परत आपल्याला ज्ञानबाची मेघ भेटते. कशी? कारण असं आहे की विषाणूची जी उत्क्रांती होते ती कशी होते? विषाणू पसरतो. माझ्या शरीरात आला तर एका माझ्या पेशीत विषाणू शिरला तर त्या पेशीचं सगळी यंत्रणा त्यांनी आपलीशी केली की एका विषाणूच्या कणामधून माझ्या पेशी मार्फत तो हजारो विषाणू बनवतो. म्हणजे त्याची संतती वाढते आणि त्याची जशी संतती वाढते तसा तो आपल्या जास्त जास्त लक्षात येतो. ज्या विषाणूच्या कणाची संतती वाढत नाही तो मरूनच जातो, तो लक्षातच येत नाही. आता माझ्या शरीरात एक विषाणूचा कण आला,
माझ्या शरीरात जर कुठल्याही प्रकारचं रोगाचं लक्षण न दाखवता त्यांनी आपली संतती वाढवली आणि तो बिनबोभाट आणि बाकी लोकांमध्ये पसरला, तर तो यशस्वी झाला की नाही विषाणू? विषाणूला तुमच्या माझ्या शरीरात आजार पैदा केलाच पाहिजे असं काही बंधन नाही आहे हो. त्याच्या लेखी त्याचं उत्क्रांती तत्व काय आहे? त्याची जी बेणी वाढतील ती उत्क्रांती यशस्वी म्हणून आपण मोजणार आहोत. त्यामुळं जो विषाणू चांगला संसर्ग घडवून आणतो, चांगल्या प्रकारे वाढतो, ते विषाणूचं बेणं आणि जे विषाणूचं बेणं तुमच्या शरीरात रोगाची लक्षणं तयार करतं, ही दोन्ही बेणी एकच असायला पाहिजे असा काय सृष्टीचा नियम नाही आहे. मग आपण तो तसा का मानतोय? पण आपण मानतोय. आपण का मानतोय? आपण कसा मानतोय? कारण आपण व्हेरियंटला घाबरतो, आपण स्ट्रेनला घाबरतो. अरे तो नवा व्हेरियंट आला, ऐकलं का? ते म्हणजे आता म्हणजे तो असा चटदिशी पसरतो. हे खरं आहे की जास्त चटदिशी पसरतो, आणि ते का पसरतो त्याचं एक उत्क्रांतीतलं तत्व आहे, ते मी 1 मिनिटात सांगतो. पण तो चटकन पसरतो म्हणून तो जास्त गंभीर आजार पैदा करतो, हे म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढलं किंवा आम्ही असं नाही करू आम्ही. पण हे जे आहे की सर्वसाधारणपणे आपण काहीतरी समजून घ्यावं आणि पटकन ठरवावं, कारण केवढी जगडव्याळ परिस्थिती आहे आपल्या समोर. या घाईगर्दीत हे आंधळ विज्ञान आपल्या समोर पुन्हा पुन्हा साथीमार्फत येत आहे, आणि या आंधळ्या विज्ञानाबद्दल आपण वेळीच जागरूक झालो नाही तर त्याचा फसव्या विज्ञानात परिवर्तन होणार आहे अशी मला फार भीती आहे. आता उत्क्रांतीचं तत्व सांगतो. हे आपलं मला आणखी एक उदाहरण सांगायचं. मी एक आणखी 2-4 मिनिटं बोललो तर चालेल ना? चालेल सर, घ्या. हा, 10 मिनिटं हरकत नाही. तर याच सर 2-4 मिनिटं नाही, तुम्ही जरा जास्त बोला असं मला वाटतंय. चालेल. तर हे उत्क्रांतीचं तत्व सांगतो. असं आहे, आपण असं म्हणूया की माझ्या पेशीत विषाणू घुसला. विषाणू घुसला म्हणजे काय? त्याचं जे जेनेटिक कोड आहे, त्याची जी अनुवंशिक शृंखला प्रणाली आहे, पण त्याला आपण जेनेटिक कोड म्हणू, ते त्यांनी माझ्या पेशीत घातलं आणि त्या कोडनुसार त्या कोडच्या त्यांनी नकला बनवल्या, आणि एका कोड मधून त्यांनी 1000 नकला बनवल्या. तर त्या नकला बनवणं ही एक जैवरासायनिक प्रक्रिया आहे. ती काय अशी एक्झॅक्ट टू एक्झॅक्ट नसते काही. त्याच्यात दरवेळेला प्रक्रिया बनवताना कुठतरी चुकतं. कसं आहे, आपण ज्ञानेश्वरीची प्रत म्हणतो है ना, हस्तलिखित प्रत असते जुन्या काळची, आजची नव्हे. दरवेळेला हस्तलिखित प्रत हुबेहूब बरोबर तशीच्या तशी निघाली असेल का? शक्यच नाही की हो. कुठेतरी ऱ्हस्व दीर्घ, कुठेतरी धचमा, कुठेतरी काहीतरी झालेलंच असणार. त्यानुसार प्रत्येक प्रतीत थोडंसं काहीतरी वेगळं असतं. तर या सगळ्याच प्रती थोड्या थोड्या वेगवेगळ्या वागणार. जोपर्यंत या सगळ्यांचं मिळून चांगलं चाललंय, कारण आपण एकमेकांशी जवळीक साधून आहोत, आपण 2-4 फुटाच्या अंतरावर एकमेकांची आयुष्य जवळून पाहतोय, बरोबर जगतोय, तर ही सगळीच बेणी साधारण सारखीच वाढणार. पण गेल्या वर्षभरात काय झालं बघा की, आपण एकदा घाबरलो मार्च एप्रिल महिन्यात गेल्या वर्षी म्हटल्यावर, आपण शारीरिक दूरीकरण हे साधन म्हणून वापरायला लागलो. आपण म्हणजे फक्त भारतातली महाराष्ट्रातली माणसं नव्हे, जगभर. कुणी जास्त चांगलं अंतर ठेवलं, कुणी कमी ठेवलं, पण एक सामायिक उपाय आपण या साथीवरचा आपलासा केला. तो कुठला? तर हे अंतर आपण वाढवायला लागलो, थोड्या बहुत प्रमाणात का होईना वाढवायला लागलो. म्हणजे आता विषाणूच्या जातीच्या दृष्टीनं विचार करा की हो, त्यांचं पसरणं अवघड व्हायला लागलं. जसजसं त्यांचं पसरणं अवघड व्हायला लागलं, तसतसं त्यांच्यावर हे एक उत्क्रांतीचं दडपण यायला लागलं की त्यांच्या जी अशी बेडी होती की जी सहज पसरतील,
त्यांचा फायदा व्हायला लागला, कारण ती अजून पसरतात. बाकीची बेणी मरून जायला लागली, कारण ती सहज पसरत नाहीत आणि आपण तर अंतर ठेवून वागायला लागलो. आणि असं झाल्यामुळे जगभर जे सगळे तुम्ही ऐकताय व्हेरियंट आहे, स्ट्रेन आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते सगळे त्या त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा स्वतंत्रपणे वर आलेली आहेत. म्हणजे ब्राझीलमध्ये, साऊथ आफ्रिकेत, भारतात सुद्धा, महाराष्ट्रात वेगळा, पश्चिम बंगालमध्ये वेगळा, दक्षिणेत वेगळा, असे सगळी ही बेणी निर्माण झालेली आहेत. पण त्या सगळ्यांचीचा एक सामायिक गुणधर्म आहे. तो काय, की हे जे शारीरिक दूरीकरण आपण करतोय ते असलं तरी सुद्धा ते संसर्ग घडवून आणू शकतात. का संसर्ग आणून घडवू शकतात? कारण ते पक्के चिपकतात, अगदी म्हणजे असे घट्ट पेशीला चिकटतात ते. आणि तो पेशीला चिकटण्याचा घट्टपणा त्यांच्यात जे थोडे थोडे बदल झालेले आहेत त्यामुळे आलेला आहे. अशी अवस्था आहे. आणि त्यामुळे आज जी नवी बेणी आहे त्या बेण्यांसाठी आपण हे जे अंतर राखण्याचे उपाय आहेत हे थोडे जास्त कडकपणे करायला पाहिजे. पूर्वी आपण जरा कमी करत आलो, आता जास्त कडकपणे करायला पाहिजे. पूर्वी एक दुपट्टा बांधून आपण हिंडत होतो, एक रुमाल बांधून चालत होतं. आता नाही चालणार. आता 2-2, 4-4 पदरी मुखपट्ट्या, मास्क लावायला पाहिजे. हे का? तर ही जी सगळी नवी बेणी आहेत ती जास्त संसर्गशील आहेत असं आपण म्हणू. पण म्हणून ती जास्त गंभीर किंवा वेगळा रोग पैदा करतात असं काही नाहीये. थोड्या बहुत फरकानं हा रोग या वर्षीचा जो रोग आहे तो गेल्या वर्षीचाच रोग आहे. पण आपण या ज्याला मी आंधळ विज्ञान म्हणतोय त्यामुळं घाबरून जाऊन जास्त या आंधळ्या विज्ञानातून फसव्या विज्ञानाकडे जाऊ अशी मला फार मोठी चिंता आहे. म्हणून मी ही उदाहरणं देतोय. ही उदाहरणं देण्यात माझा आणखी एक सुप्त हेतू आहे की या प्रकारची माहिती फार सहज पोचते की नाही याबद्दल मला शंका आहे, म्हणून थोडी माहिती म्हणून सुद्धा मी देतोय. पण याच्यात हा जो आंधळ्या विज्ञानाचा मुद्दा आहे हा मला फार प्रकर्षानं करायचा आहे. तसाच मी पुढचा मुद्दा, पुढचं उदाहरण याच प्रकारचं सांगू इच्छितो. आपण या विषाणूला फार घाबरतो. आपण गेलो वर्षभर फार घाबरत नव्हतो हे लक्षात ठेवा, है ना? दुनियाभरचे लोक घाबरत होते. आपण म्हणजे आपण आपली कॉलर ताठ करून होतो. आपल्याला काय नाही, आपण इम्युनच आहोत. आपण इम्युनिटीकडे आपण 1-2 मिनिटात येऊ, पण आपण इम्युनच आहोत अशा एकंदर गर्वातच होतो आपण. आता नाही, आता एकदम घाबरलो. जगभरच्या लोकांचं असंच आहे. आपण काय त्यांच्यापेक्षा वेगळे नाही, जिथून तिथून माणसं सारखीच. हा घाबरण्यासारखा विषाणू आहे का? तर माझ्या कुटुंबातली माणसं मला पुन्हा पुन्हा फोन करतात की अरे मी गेले 6 महिने लेका घरातून बाहेरच पडलो नाही. मी एकदम म्हणजे घरातून बाहेर जायला माझा धीरच होत नाही. तो लागला मला विषाणू आणि म्हणजे मी मेलोच की रे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगू पाहतो आहे की हा त्या प्रकारचा विषाणू नव्हे. आता मी मगा म्हटलं की हा मुकुट विषाणू, करोना व्हायरस, करोना म्हणजे मुकुट, तो आकार जरा तसा दिसतो म्हणून आपलं म्हटलंय. तर करोना व्हायरस किंवा मुकुट विषाणू कुटुंबातला हा एक सदस्य आहे. हा पहिला सदस्य नव्हे आपल्याशी गाठभेट झालेला. आपल्याला सामान्य सर्दी पडस खोकला होतोय की नाही, त्याच्यात 4 करोना व्हायरसेस आहेत. त्यांची आपण काय पत्रास ठेवत नाही, कारण ती काय सर्दी खोकला होतो 2 दिवसाचा आणि जातो. पण 20 वर्षापूर्वी याचा एक चुलत भाव आपल्याला भेटला. बरं, त्याचं नाव, या विषाणूचं नाव SARS-CoV-2. त्या विषाणूचं नाव आता थोरला चुलत भाऊ, मग SARS-CoV-1 म्हणून याचं हा म्हणजे तो थोरला ना धाकटा म्हणून त्याचं SARS-CoV-1 आणि याचं SARS-CoV-2 झालं. SARS-CoV-1 5 लोकांना SARS-CoV-1 चा संसर्ग झाला तर त्यातले 2 मरत असे. आणि SARS-CoV-2 जो आजचा आहे, 200 लोकांना संसर्ग झाला तर त्यातलं 1 माणूस मरतंय.
आता तुम्ही मला सांगा, जास्त घातक विषाणू कुठला? 5 2 मारणारा का 200 1 मारणारा? मग लोक म्हणतात हो हे खरंय, पण मग आपण 20 वर्षापूर्वी आपण काय घाबरलो नाही त्याला? असं कसं घाबरलो नाही? याचं कारण पुन्हा हे आहे की SARS-CoV-1 जो फार घातक होता, एकदा त्यानं यशस्वी संसर्ग घडवून आणला की 5 2 माणसं मारत होता तो, पण सहज संसर्ग करता येत नव्हता त्याला. या गड्याला संसर्ग चट्टीशी करता येतो, त्यामुळे हा फार वेगानं पसरतो. आता असं बघा, 20 वर्षापूर्वीच्या SARS-CoV-1चा मुद्दा असा होता की 6 महिन्यात वर्षभरात 2-4 हजार माणसं जेमतेम संसर्गानं बाधित झाली. त्यातली बरीच मेली हे खरं आहे, पण अख्ख्या दुनियेत 2-4 हजार माणसं की हो. आणि हा गडी SARS-CoV-2 याचा विचार करा. भारतात रोज 4 लाख माणसं एवढ्याना संसर्ग होतोय. मग 4 लाख माणसातली अर्धा पाव टक्काच माणसं मरणार असली तरी याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये एका वेळेला किती लोकांची गर्दी होणार तुम्ही सांगा मला? एवढी हॉस्पिटल आहेत आपल्याकडे? एवढी व्यवस्था आहे आपल्याकडे? नाही. एवढी हॉस्पिटल नाहीत, एवढा ऑक्सिजन नाही, एवढे डॉक्टर नाहीत, एवढी नर्सेस नाहीत. विशेषतः सर्वसामान्यांना परवडणाऱ्या या वैद्यकीय व्यवस्था पुरेशा स्वरूपात आपल्याकडे नाहीत. हा विषाणू घातक आहे म्हणून आपली ही हालत झालेली आहे असं नव्हे. या विषाणूला सर्वदूर पसरायला फार सोपं आहे त्याच्या रचनेमुळं, आणि त्यामुळं तो फार वेगानं पसरतो, आणि तो वेगानं पसरत असल्यामुळे तो आपल्याला वैयक्तिक धोका नाही आहे, तो आपल्याला सामाजिक धोका आहे. सामाजिक धोका का आहे? कारण ज्या समाजात पुरेशा वैद्यकीय मदती विना माणसं मरतात, त्या समाजाला लाज वाटली पाहिजे. माणूस मरणार, पण पुरेशी वैद्यकीय व्यवस्था मिळत नाही म्हणून, ऑक्सिजन मिळत नाही म्हणून रिक्षात माणसं जेव्हा मरतात तेव्हा त्या समाजाला लाज वाटली पाहिजे. आपली वैद्यकीय व्यवस्था पुरेशी नाही याचं धडधडीत म्हणून उदाहरण तुम्हाला सांगतो. सगळेजण म्हणतात की आज भारतात फार मोठ्या प्रमाणावर हा विषाणू आहे. खरंच आहे का? आकडेवारी बघू आपण. आकडेवारी काय म्हणते? आकडेवारी म्हणते की आज भारतात दर दशलक्ष लोकांमागे दिवसाला 300 रुग्ण नवे येतात. बरं, 300? युरोप अमेरिकेत काय एवढी मोठी साथ आता नाहीच आहे ना. त्यांनी तर आपल्याकडून येणारी विमानं बंद केली, कारण आपल्याकडे साथ फार मोठी आहे, त्यांच्याकडे नाही आहे. मग आपण प्रश्न विचारू की अहो काल फ्रान्समध्ये किती झाले? दर दशलक्ष लोकसंख्येमागे नवे कोविडचे रुग्ण किती झाले? तर उत्तर आहे 310. म्हणजे मोजायलाच गेलं तर फ्रान्समध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आजही आपल्यापेक्षा जास्त कोविडचे नवे रुग्ण आहेत. पण फ्रान्सची वैद्यकीय व्यवस्था मोडकळीला नाही आली हो. जानेवारी महिन्यात इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये 8 जानेवारी 2021 ला ब्रिटनमध्ये एका दिवसात 1100 रुग्ण होते दर दशलक्ष लोकसंख्येमागे, आणि तरीही त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेनं, त्यांच्या राष्ट्रीय वैद्यकीय व्यवस्थेनं, नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं ते समर्थपणे पेलले. याचा अर्थ जेव्हा 300 रुग्णसंख्या आहे दर दशलक्ष लोकसंख्येमागे या देशात, तर काय चुकतंय असं आपल्याला वाटायला पाहिजे. याबद्दल विचार करणं हे आंधळ्या विज्ञानातून डोळस विज्ञानाकडे जाणं आहे असं माझं म्हणणं. याच संदर्भात आणखी एक गोष्ट सांगतो, आणि ती गोष्ट आपल्या
विशेषांकात पुन्हा पुन्हा येते, कारण ती सर्वसाधारण सकृतदर्शनी पाहिलं तर छद्म विज्ञानाची आहे. काय की अमुक केलं की कोरोना बरा होतो, तमुक केलं की कोरोना लागतच नाही, तुम्ही अमुक औषध घ्या आणि तुमची इम्युनिटी वाढ, या प्रकारचं खूप आपण ऐकतो. मला करायचा आहे तो मुद्दा बाबाबुवांबद्दलचा नाहीये. बाबाबुवांबद्दल विशेषांकात लिहिलंय हो, ते मी कशाला सांगायला पाहिजे. मला प्रश्न विचारायचा तो वेगळाच आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की मी जेव्हा म्हणतो या छद्म विज्ञानाबद्दल, बाबा रामदेव अमुक तमुक नाना प्रकारचे लोक आहेत या प्रकारची आमच्याकडे जादूची जडीबुटी आहे म्हणून विकणारे, तर मी त्यांच्याबद्दल बोलतो, आपण सगळेच जण बोलतो. तर तेव्हा काय होत, लोक प्रश्न विचारतात मला, ते मला म्हणतात सते तू म्हणतोस हे सगळं ठीक आहे, मान्य आहे मला की ते खोटं सांगतात, फसवतात, पण आमचा प्रश्न असा आहे की तू ते इम्युनॉलॉजी मध्ये काम करतोस ना, मग सांग ना की इम्युनिटी बूस्ट कशी करायची. सगळ्यांनी हा वाक्प्रचार ऐकलेला आहे आता गेल्या वर्षभरात, इम्युनिटी बूस्टर्स. तर जेव्हा इम्युनिटी बूस्टर्स घ्यावेत, इम्युनिटी नैसर्गिक मार्गाने वाढवावी, त्यासाठी अमुक प्रकारची द्रव्य आहारात असावी, तमुक असावं असं लोक म्हणतात, तेव्हा पुन्हा हे आंधळ विज्ञान फसव्या विज्ञानाकडे जाणारं असं होतं असं मला वाटतं. आणि त्याचं स्पष्टीकरण म्हणून जर मला परवानगी दिली तर थोडंसं जेव्हा विषाणू शरीरात येतो तेव्हा शरीरात काय घडतं हे समजावून सांगणं अगत्याचं आहे. तर मला बोला सर, बोला. कानकोंड होते की मगा मी वेळ घालवून आपण फार बर ठीक आहे. मगाशी मी म्हटलं की थेंब येतो, थेंबात विषाणूचे कण आहेत, थेंब येऊन माझ्या नाकात गळ्यात कुठेतरी पडतो. आता माझ्या नाकात गळ्यात जो गळ्याची जी भिंत आहे, पडदा आहे म्हणा, त्याच्यावर द्रव पदार्थ आहे, तोंडात नाकात नेहमीच द्रव असतो काही ना काहीतरी, तर त्या द्रवात जाऊन हा थेंब सुद्धा पडतो. त्या द्रवाच्या मागे भिंतीच्या कोशिका आहेत, माझ्या गळ्याची जी नळी आहे त्याच्या आतल्या आवरणात ज्या कोशिका आहेत, ज्या सेल्स आहेत, ज्या पेशी आहेत त्या आहेत, कोशिका हिंदीत म्हणतात, पेशी आहेत त्या आहेत. हा विषाणूचा कण जाऊन त्याला चिकटला, घट्ट चिकटला आणि त्यांनी आपला आरएनए कोड पेशीमध्ये सोडला. तर हा आरएनए कोड आपलं काम करील की तो पेशीच्या सगळ्या जैवरासायनिक प्रक्रिया आपल्याशा करून आपल्या प्रतिकृती बनवून एका पेशीतून हजारो विषाणूचे कण तो बाहेर सोडी, ही त्याची प्रजननाची प्रक्रिया आहे. मन पेशी काय करते, तर पेशी आणि शरीराची प्रतिकार व्यवस्था हे दोघे मिळून दोन गोष्टी करतात. एक म्हणजे ही जी पेशी आहे संसर्ग झालेली, ती पेशी मुळातूनच मारून टाकली तर पेशी हाकनाक मरते, पण त्याच्यातून नवे विषाणूचे कण बाहेर याच्या आधीच ती मारली तर काम झालं की आपलं फत्ते. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की दरवेळेला पेशीतून विषाणू बाहेर आले की ते शरीरभर पसरायची शक्यता असते. ते पसरू नयेत म्हणून शरीराची प्रतिकार व्यवस्था एक, आता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, क्वारंटाईन झोन बनवते, मायक्रो कंटेनमेंट झोन बनवते. जिथे व्हायरसचा विषाणूचा कण जाऊन चिकटला तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन बनवते. आणि हा जो मायक्रो कंटेनमेंट झोन आहे हा शरीर इन्फ्लमेशनच्या प्रक्रियेमार्फत बनवतं. इन्फ्लमेशनला प्रदाह, दाह, शोध वगैरे पुष्कळ काय काय म्हणतात, पण आपण इंग्रजीतला इन्फ्लमेशन हा शब्द वापरायला काही हरकत नाही. तर इन्फ्लमेशनच्या प्रक्रियेमार्फत बनवते.
आपल्याला जी सगळी लक्षणं होतात, खोकल्यासारखी, तापासारखी, याच्यासारखी, त्याच्यासारखी, ती सगळी या इन्फ्लमेशनमुळे होतात. विषाणूमुळे खरं म्हणजे नव्हे. म्हणजे आपलीच प्रतिकारक्षम प्रक्रिया एकीकडे व्हायरस आटोक्यात आणायला मदत करते, पण दुसरीकडे लक्षणं सुद्धा पैदा करत असते. बरोबर आहे? आता जिथे व्हायरस सापडला, जिथं विषाणू सापडला, तिथं तो आहे हे ओळखून ही प्रतिकार व्यवस्था कार्यान्वित होते, उत्तेजित होते. तिथं ती काम करायला लागते आणि तिथं ती हा मायक्रो कंटेनमेंट झोन इन्फ्लमेशनचा बनवते. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही अशी काहीतरी जडीबुटी औषध घेतलं की ज्या योगे तुमच्या शरीराची प्रतिकार व्यवस्था उत्तेजित होते, तर काय होणार हो शरीरात? कारण ती जडीबुटीचं औषध सगळीकडे गेलं आणि ते औषध जर खरंच प्रतिकार व्यवस्थेला उत्तेजित करीत असेल, कार्यान्वित करत असेल, तर शरीरात सगळीकडे व्हायरस असो नसो प्रतिकार व्यवस्था उत्तेजित होऊन इन्फ्लमेशन पैदा करणार की हो. त्यामुळे मी सगळ्यांना म्हणतो की जितकी औषधं आहेत बाजारात, इम्युनिटी बूस्टर्स, ती एक चांगली गोष्ट करतात. ती अजिबात इम्युनिटी बूस्टिंग करत नाहीत, ती अजिबात इम्युनिटी ऍक्टिव्हेट करत नाहीत आणि ती अजिबात इम्युनिटी ऍक्टिव्हेट करत नाहीत ही फार चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे त्या औषधाचा किमान दुष्परिणाम तरी काही होत नाही. पण हा जो मुद्दा आहे की जिथे सूक्ष्मजीव आला तिथे प्रतिकार व्यवस्थेनं काम केलं पाहिजे, शरीरभर नव्हे. आणि त्यामुळं औषधं घेऊन शरीरभर मी माझी प्रतिकार व्यवस्था कार्यान्वित केली, हे किती आंधळ विज्ञान आहे आणि किती सहज ते फसव्या विज्ञानाशी नातं सांगू शकतं, हे मी उदाहरण म्हणून सांगणार. हा असाच आणखी एक मुद्दा. या बरोबरीनं नाना प्रकारचे असे आंधळ्या फसव्या विज्ञानाचे आम्ही भारतीय कसे जेनेटिकलीच आम्ही ते म्हणजे आमची क्षमताच फार उच्च कोटीची आहे वगैरे 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 असं खूप उदाहरण आहेत. ती सांगत बसत नाही मी. एक गोष्ट मात्र सांगतो की आपली प्रतिकार व्यवस्था सुदृढ कशी असायला हवी, सुदृढ असायला हवी, उत्तेजित नव्हे. जेव्हा गरज पडेल तेव्हा उत्तेजित होण्यासाठी सुदृढ असायला हवी. सुदृढ असायला काय लागतं? अहो, शरीराच्या बाकी सगळ्या व्यवस्थांना जे लागतं तेच प्रतिकार व्यवस्थेलाही लागतं. पोटभर जेवायला लागतं, चौरस आहार लागतो, सगळी पोषक द्रव्य असलेला आहार लागतो, वेगळं काही लागत नाही तिला. जसं आपल्या पचनसंस्थेला लागतं, जसं मज्जासंस्थेला लागतं, जसं स्नायू संस्थांना लागतं, जसं हाडांच्या निरोगीपणासाठी लागतं, तसं प्रतिकार व्यवस्थेला लागतं. मूळ कळीचा प्रश्न हा नव्हे की नेमकं कुठलं पोषक द्रव्य प्रतिकार व्यवस्थेला लागतं. कळीचा प्रश्न हा आहे की आमच्या समाजात पुरेशी सर्व पोषक द्रव्य असलेला पर्याप्त आहार, पुरेसा आहार सगळ्यांना मिळायची व्यवस्था आम्ही समाज म्हणून केलेली आहे की नाही, ती जबाबदारी आम्ही घेतोय का नाही, हा माझ्या लेखी कळीचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न विचारायसाठी आपल्याला या आंधळ्या विज्ञानाकडून डोळस विज्ञानाकडे जायला पाहिजे, तर आपण फसव्या छद्म विज्ञानाच्या विरोधात समर्थपणानं उभं राहू शकतो. शेवटचा मुद्दा मी करतो, कारण फारच मी आपला सगळ्यांचाच वेळ घेतला. शेवटचा मुद्दा मी करतो तो लशींबद्दलचा. कारण कोविडच्या विरुद्ध आता एक नाही, अनेक लशी आपल्या समोर आहेत. तर लशींबद्दलचा एक मुद्दा करतो. मला क्षमा करा, पुष्कळ प्रश्न चॅटबॉक्स मध्ये येत आहेत आणि अनेकांची उत्तरं द्यावीत असं मला फार मनापासून वाटतंय.
पण हा मुद्दा सुद्धा माझ्या मते जरा लशींबद्दलचाही करण्याजोगा आहे, तर त्यामुळे माफ करा. सर या मुद्द्यानंतर आपण जरूर या प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी आमची विनंती आहे. जरूर जरूर. नाही मी आपल्या वेळेबद्दल म्हणतोय, माझी वेळ घालवायला काहीही हरकत नाहीये. नाही, प्रश्नांची उत्तरं सर जरूर या मुद्द्यानंतर. तर लशीचा मुद्दा करतो. सगळेजण म्हणतात, अरे वर्षभरात लस आली, काहीतरी नक्कीच काळबेर आहे, नाहीतर कशी आली, पूर्वी नाही आली कधी, आत्ताच कशी आली. त्याच्यात काहीतरी हे केलं, शॉर्टकट घेतलेत. तर शॉर्टकट घेतलेले नाहीत. मग लस कशी आली? अहो 20 वर्षापूर्वी मी मला म्हटलं याचा अत्यंत घातक चुलत भाऊ भेटला आपल्याला. तेव्हाच ही सगळी माणसं, ज्या लोकांनी ही या आता असलेल्या सगळीकडे चालू असलेल्या 8-10 लशी शोधून काढलेल्या आहेत, त्या त्यांनी आज गेल्या वर्षभरात नाही काढलेल्या हो, त्या त्यांनी 20 वर्षापूर्वी काढल्या याच्या चुलत भावासाठी. आणि त्याच्या चाचण्या सुरू केल्या, त्याच्यावर काम सुरू केलं, ते काम पुष्कळ पुढे गेलं. पण मग असं लक्षात आलं की अहो तो फार पसरतच नाही. मग तो फार पसरतच नाही म्हटल्यावर लस कशाला पाहिजे? आता तुम्ही म्हणाल की अहो जिथे पसरतो तिथे लस पाहिजे की नाही तरी सुद्धा, पण लस मोठ्या प्रमाणावर लागणार नाही की हो, खरं की नाही? मग तुम्ही आम्ही म्हणू की मोठ्या प्रमाणावर लागणार नाही, ठीक आहे, पण छोट्या प्रमाणावर जेव्हा लागेल तेव्हा असू द्या ना. हे नाही जमायचं साहेबा. का नाही जमायचं? नाही जमायचं अशासाठी की लस कोण बनवते? सार्वजनिक उपक्रमांच्या मार्फत लस बनवली जात नव्हती. हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन मुंबईचं ते लसी बनवत नव्हतं या सगळ्या. मग कोण बनवत होतं? खासगी उद्योगधंदे बनवत होते. खासगी उद्योगधंद्यांना त्यांना तुमची भले भले नको आहे हो, त्यांना काय पाहिजे? आणि ते जर मिळवायचं असेल तर मार्केट मोठं पाहिजे की हो. मार्केट मोठं नसेल तर प्रॉडक्ट कशाला बनवायचा? आणि मार्केट मोठं नाही म्हणून 20 वर्षापूर्वी हा प्रॉडक्ट पुढे गेला नाही, तो मागे पडला. मग आज काय झालंय? आज त्याचा धाकटा चुलत भाव आपल्या समोर आहे, पण आज तो वेगानं पसरतोय. त्यामुळं अनेक म्हणजे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलं. प्रमाण वाढलं म्हटल्यावर काय झालं? मार्केट आलं, आकडा आला. आकडा आला म्हटल्यावर काय झालं? अरे ते सगळे जुने काढा आणि चला बारीक बारीक फरक करायचा आहे. अगदीच बारीक फरक हो, बारीक बारीक फरक करा आणि चटाचट पुढे चालू करा. यामुळं म्हणजे एकाच वेळेला आपल्याला लक्षात येईल की लोकाभिमुख विज्ञानाचं जे एक सामयिक रूप आहे की जगातले सगळे शास्त्रज्ञ एकमेकांना ही माहिती पुरवून अरे हा फारच भयंकर विषाणू आहे, याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे म्हणून धडपड करत होते. पण शेवटी त्यांची सगळी धडपड जाऊन कुठं थांबणार? खासगी कंपन्यांच्या दारात. कारण मॅन्युफॅक्चरिंग कोण करणार? उत्पादन कोण करणार? लॅबोरेटरीत, प्रयोगशाळेत उत्पादन होत नाही, त्याच्यासाठी कंपनी पाहिजे. आणि त्यामुळं आजच्या ज्या सगळ्या लशी आहेत त्या सगळ्यांची जी डिझाईन्स आहेत, जे ढाचे आहेत, ते सगळे तेव्हापासूनचे आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या लशी भराभरा तयार झाल्या. यात कोणत्याही प्रकारचं मला लोक म्हणतात हे म्हणजे अगदी म्हणजे 21व्या शतकातला चमत्कारच झाला की रे. नाही हो, विज्ञान असं काम करतं. यासाठी आम्ही विज्ञानाची कास धरतो, यासाठी आम्ही विज्ञानाला लोकाभिमुख आणि लोकोपयोगी मानतो. या खेरीजही पुष्कळ पैलू आहेत विज्ञानाचे, पण हा त्यातला एक आहे. तर यात मुद्दा असा की आज आम्ही
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला नावं ठेवतो. आज आम्ही त्यांना काय म्हणतो, ते पुण्यात अहो कंपनी आहे त्यांची, तिथे पुण्यात लस तयार करतात आणि पुण्यात लोक मरतायत, महाराष्ट्रात लोक मरतायत, महाराष्ट्रात लोकांना लस मिळत नाही आणि हे बाहेर कशी पाठवतात, आम्ही बंद करतो. पण अहो ती खासगी कंपनी आहेत हो. तुम्हाला कुठून ही अवदसा सुचली की तुम्हाला वाटलं की सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी एक सामाजिक दायित्व म्हणून जे केलं पाहिजे काम, जशी पुरेशी वैद्यकीय सोयी सुविधांची व्यवस्था बांधली पाहिजे, तशी जेव्हा गरज पडेल तेव्हा लशींचं उत्पादन करता येईल अशी सार्वजनिक उद्योग क्षेत्रात क्षमता बांधली पाहिजे. बांधली होती आपण 50 वर्षापूर्वी, आणि ती या नव्या भांडवलवादाच्या मोहाखाली आम्ही मोडकळीला येऊ दिली. हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. हा जो भांडवलशाहीचा म्हटला तर फसव्या विज्ञानाचा मुद्दा आहे, हा देखील आपण लक्षात घ्यायला हवा ना. मी असं करतो, मी इथं थांबतो, कारण मी फार बोललो असं मला फार कानकोंड होऊन वाटतं. तर आपण असं करूया, मुक्ताताई तुमच्यापैकी कुणी जरा प्रश्न बघून त्यातला एखादा प्रश्न विचारील काय? मग आपण हो चालेल सर. मी बरं पडेल. सगळ्या मित्रमैत्रिणींना विनंती, आणि म्हणजे मला सर नाही हो म्हणत कोणी, मला सत्यजित म्हणतात. बोला. लसीच्याबद्दल माझा आवाज, मला अनम्यूट करा, माझा आवाज येत नाहीये. आता येतोय. ओके. हा लसीच्या बद्दल प्रश्न आहेत, ते कोविशिल्ड कोवॅक्सिन मधले फरक, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा अजून जर का काही इतर प्रश्न असतील तर घेण्याचा प्रयत्न करूया. आपण असं करू, कोवॅक्सिन कोविशिल्ड मधला फरक मी सांगतो, पण तो आपण जी चर्चा करायच्या मागे आहोत त्या चर्चेच्या संदर्भात मुद्दा करतो. की कोवॅक्सिन इथं मी पुण्यात बसलोय, इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने तयार केलं म्हणजे काय केलं त्यांनी विषाणू घेतला कुणाच्या तरी नाकातल्या द्रवाच्या नमुन्याचा, आणि त्यात तो मानवी पेशींचं कल्चर आहे त्यांच्याकडे, त्याच्यावर त्यांनी तो घातला, तो वाढला तिथे. मग त्यांनी तो नीट वाढेल अशी जुळणी केली त्याची, आणि तो वाढल्यावर आता हा संसर्गजन्य आहे. पण विषाणूचं काय आहे, विषाणूत काही ऊर्जा वापरणारी रासायनिक प्रक्रिया चालू नसते त्या कणात. त्या अर्थानं तो कण, विषाणूचा कण हा मृत असतो, पण तो एकदा पेशीला चिकटला की आत जाऊन तो मग पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन होतं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे विषाणू आपण सगळे घेतले आणि त्याच्यावर काय 2-4 केमिकल्स टाकली आणि त्यांना थोड्या फटी पाडल्या, थोडं काहीतरी केलं, तर त्यांना दुरुस्ती करता येत नाही. आणि दुरुस्ती करता येत नाही असं झाल्यामुळे ते एकदम निष्क्रिय होऊन जातात. आणि त्यामुळे हा जो निष्क्रिय केलेला विषाणू आहे, किंवा हे जे निष्क्रिय केलेले विषाणू आहेत, कारण 100-1 कोटी विषाणू आपण देतो, तर हे जे निष्क्रिय केलेले विषाणू आहेत ते आपण टोचले. अहो लस म्हणजे शेवटी काय, तुम्ही असं बघा की मला कोविड झाला नाही, पण समजा मला कोविड झाला आणि मला लक्षणं आली, मला खोकला झाला, ताप आला, मला वास येणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण 8-15 दिवसांनी माझं ऑक्सिजन प्रेशर सगळं नीट होतं. 8-15 दिवसांनी मी बरा झालो आणि मग मला परत विषाणू येऊन भेटला. तर काय होईल? तर होतं असं की पहिल्या वेळेला जेव्हा मला विषाणू भेटतो तेव्हा माझ्या ज्या सगळ्या प्रतिकार प्रक्रिया कार्यान्वित होतात त्यातली एक अशी आहे की विषाणू येऊन
विषाणू आपलं एक प्रोटीन असं वापरतो की जे येऊन आपल्या पेशीवरच्या एका प्रोटीनला असं घट्ट चिकटतं, कारण ते घट्ट चिकटायला पाहिजे. त्यामुळे ते हे विशिष्ट प्रोटीन आणि ते विशिष्ट प्रोटीन असंच पाहिजे, त्याच्याशिवाय नाही चालणार ते. तर असं असल्यामुळे शरीर काय करतं, ज्या अनेक प्रकारच्या प्रतिकार प्रक्रिया लगेच उत्तेजित होतात, त्यातली एक अशी आहे की शरीर नवी प्रोटीन्स बनवतं, की जी प्रोटीन्स, हा जो आकार आहे विषाणूच्या प्रोटीनचा, जो जाऊन पेशीला चिकटणार आहे, त्याला ओळखून त्याच्यावर जाऊन चिकटतं. म्हणजे ढक्कन लगा के, त्याच्यावर झाकण लावलं की झाकण लावलं की तो जाऊन पेशीला चिकटूच शकत नाही, आणि जर पेशीला चिकटू शकला नाही तर तो गेला की गाळात. या मार्गे आपण विषाणूचा आणखी जास्त प्रभावी रीतीनं प्रतिकार करू शकतो, तो जर परत भेटला. कारण ही जी प्रोटीन्स आहेत जी जाऊन विषाणूवर चिकटतात त्यांना अँटीबॉडीज म्हणतात. ह्या अँटीबॉडीज बनवल्या आणि त्या अँटीबॉडीज आहेतच माझ्या शरीरात. विषाणू गेला पहिल्या वेळेचा, पण तरी अँटीबॉडीज आहेत, त्यामुळे परत नव्याने आला की अँटीबॉडी, म्हणजे लगेच अगदीच कमी लक्षणांनी दुसऱ्या वेळेला सुद्धा मी विषाणूचा प्रतिकार करू शकतो. असं जर असेल तर काय सोपं आहे की सगळ्यांना सरळ देऊन टाका विषाणू. हे इंग्लंडच्या पंतप्रधानांनी म्हणून झालंय, मी नुसती वेडी गोष्ट म्हणून म्हणत नाही. मी सगळ्यांना देऊन टाका विषाणू, आणि जे जे ते म्हणाले त्याचा अन्वयार्थ सांगायचं तर जे मरायचे ते मरतील, पण बाकीचे सगळे एकदम पूर्ण प्रतिकारक्षम होतील. त्याच्यात पंचायत तीच आहे की काही लोक मरतील ना. मग काय करायचं, मग विषाणूची अशी एक प्रतिकृती बनवायची की जी शरीरात घातली तर ती गंभीर आजार निर्माण करणार नाही, पण शरीराच्या प्रतिकार क्षमतेला ती अगदी तशीच दिसेल जसा मूळ विषाणू दिसला तशी, आणि त्यामुळे शरीर अँटीबॉडी बनवेल, आणि त्यामुळे अँटीबॉडीज आहेत. ही झाली लस. त्यामुळे जे निष्क्रिय केलेले विषाणू आहेत ते लस म्हणून NIV न बनवली. आता पुन्हा मगाच्या समेवर येतो. पुन्हा काय की हे NIV न बनवले म्हणजे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या तुमच्या आमच्या पैशावर तुमच्या आमच्यासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी बनवली, लस बनवली. बरोबर आहे, बनवली. आता बनवल्यावर त्याची चाचणी संपवून सगळ्यांना द्या ना. नाही, कुणाला दिली? भारत बायोटेकला दिली, हैदराबादच्या, म्हणजे खासगी कंपनीला दिली. बरं, भारत बायोटेकलाच का दिली? आणखी 10 कंपन्यांना द्यायची की मोठ्या प्रमाणावर बनवता आली असती. कारण तुम्ही हा नाही म्हटलं तरी आजाराचा विषाणू तयार करताय, तर त्याचं कंटेनमेंट वगैरे पाहिजे. त्याच्यासाठी उत्पादन व्यवस्था सगळ्या किचकट आणि जिकिरीच्या असतात. पण 10 कंपन्यांनी केलं तर पुष्कळ करता येईल. चीनमध्ये नाही का याच प्रकारची लस 10 कंपन्या बनवतात? नाही, एका कंपनीला दिली. का दिली हे आपण सरकारला विचारायचा प्रश्न, आणि या प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजे. कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूटने नाही काढली. कोविशिल्ड ही लस काय आहे? तो मूळ विषाणू नाही, तो एक वेगळाच विषाणू आहे, साध्या सर्दीचा विषाणू, ज्याने काहीच वाईट होत नाही. त्याच्यात या आपल्या SARS-CoV-2 विषाणूचं जे प्रोटीन आहे जे सेलला चिकटतं ते घातलेलं आहे, आणि त्यामुळे तो विषाणू आपण इंजेक्शन मधून दिला की ते प्रोटीन बनतं, आणि ते प्रोटीन बनून त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. एवढाच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मधला फरक आहे. पण त्यामुळे कोविशिल्ड मध्ये सध्याच्या कोविड विषाणूचं एकच प्रोटीन आहे, कोव्हॅक्सिन मध्ये त्याची सगळीच प्रोटीन्स आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या विरुद्ध अनेक प्रकारच्या इम्युन प्रतिक्रिया बनतात, कोविशिल्ड विरुद्ध एकाच प्रकारची बनते. पण दुसरी पण बाजू आहे त्याला, की कोविशिल्डचं जे डिझाईन आहे त्यामुळे 2-3 निरनिराळ्या प्रकारच्या प्रक्रिया तयार होतात त्या एकाच लक्ष्याविरुद्ध, एकाच टार्गेट विरुद्ध, पण निरनिराळ्या प्रकारच्या प्रक्रिया कार्यान्वित होतात. त्या सगळ्या कोव्हॅक्सिननी होत नाही. त्यामुळे इकडे 12 तिकडे 1 डझन एवढंच आहे. चाचण्यांकडे बघितलं तर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मध्ये
त्यांच्या कार्यक्षमतेत काही फार मोठा फरक आहे असं दिसलेलं नाही. त्यामुळे मी हे पुन्हा पुन्हा म्हणतोय की लस घेणं सुरक्षित आहे का? हो, सगळ्यांसाठी कोणतीही लस सुरक्षित आहे, कारण सुरक्षिततेच्या चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे फेरफार न करता त्या केल्या गेलेल्या आहेत या सगळ्याच लशींबद्दल. त्यामुळे त्या सुरक्षित आहेत. त्या काम करतात का? बऱ्यापैकी काम करतात. हे जे 90%, 70%, 92%, 74%, 82% आपण ऐकतो, हा सगळा जाहिरातीचा मामला आहे. कारण या सगळ्या लशी शेवटी खासगी कंपन्यांमार्फत विकल्या जात आहेत. यातला कुठलाही आकडा पूर्णतः विश्वसनीय नाही, कारण हे सगळे प्राथमिक आकडे आहेत. वर्षभर तरी निरीक्षण केलं पाहिजे या चाचण्यांमध्ये, आणि तेव्हा जाऊन कुठं आपल्याला योग्य आकडे समोर येतात, म्हणजे विश्वसनीय आकडे. पण आतापर्यंत जे प्राथमिक आकडे आहेत त्याच्यावरून हे स्पष्ट आहे की या सगळ्याच लशी बऱ्यापैकी काम करतात. अहो, आपल्याला बऱ्यापैकी काम करतात हे पुरे आहे. त्याच्यापेक्षा जास्त मोठं काय आपल्याला फार नकोय. आपण आपल्या घरच्या लहान मुलांना ज्या लशी देतो, आपण ज्या घेतो, त्या सगळ्यांमध्ये 40% पासून 80% पर्यंत, 90% पर्यंत कार्यक्षमता आहे. त्यामुळे छान काही दुष्परिणाम नसलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी काम करणारे आहेत. आणि काय पाहिजे? आणि हे पाहिजे की सगळ्यांना लस मिळाली पाहिजे. ते कसं करायचं हा देखील आपला फसव्या छद्म विज्ञानाविरुद्धचा प्रश्न आहे. सर, अजून एक अनेक लोकांच्या मनात असलेला प्रश्न आहे, तो म्हणजे हे बायोलॉजिकल वॉरफेअर आहे का? ही लॅब मध्ये तयार केलेली लस आहे का? तर लस आहे का विषाणू आहे? सॉरी विषाणू आहे का लॅब मध्ये तयार तर केलेला? खरं सांगू, या प्रश्नाचं काय असं 100% उत्तर देता येत नाही. कारण अहो, आज अशी अवस्था आहे की मी विषाणूची जी शृंखला आहे ती मी लॅबमध्ये बांधू शकतो. ती नैसर्गिक विषाणू सारखीच दिसणार. मी छोटासा कुठेतरी काहीतरी फरक केला तर ते काय उत्क्रांतीत, त्याच्या नैसर्गिक उत्क्रांतीत झाला तो फरक असं म्हणता येतं. त्यामुळे या प्रश्नाला 100% उत्तर नाही. असं कोणी छाती ठोकपणे सांगणार नाही की मी म्हणजे पुलंचे चितळे मास्तर काय म्हणत, पुराव्यानिशी साबित करीन, असं ते नाहीये. पण सर्वसामान्यपणे इतर अनेक विषाणू जे अन्य जनावरांमधून आपल्यात येतात, आपल्यातून अन्य जनावरात जातात, ही जी विषाणूंची देवाणघेवाण ते ज्या यजमान प्रजाती, होस्ट ऑर्गॅनिझम्स म्हणतात त्यांना, यजमान प्रजातींमध्ये विषाणू वाढतात, त्या प्रजातींमध्ये ही देवाणघेवाण निसर्गात चालूच असते. 100 वर्षापूर्वी जी फ्लूची साथ आली त्याला तर काय आपण बायोलॉजिकल वॉरफेअरचं वेपन म्हणणार नाही. त्यामुळे आजही ते लॅबमध्ये गेलेलं आहे असं असूच शकत नाही निसर्गात वगैरे वगैरे, याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मला विचाराल तर माझी तरी अशी धारणा आहे की निसर्गात ज्या या अशा प्रकारच्या अनेकानेक घटना होतात त्यातलीच ही एक आहे. आपण असा विचार करू की हे जे आहे की या विषाणू, एक लक्षात ठेवा की विषाणूचा संसर्ग, विषाणूनं आपल्या शरीरात वाढणं आणि विषाणूमुळे निर्माण होणारे आजार आणि त्यांची लक्षणं या निरनिराळ्या गोष्टी आहेत. या विषाणूमध्ये SARS-CoV-2 मध्ये 30-40% तरी किमान लोकांना संसर्ग होतो, ते दुसऱ्याला संसर्ग देऊ शकतात आणि त्यांच्या लक्षातही आलेलं नसतं की आपल्याला बाधा झाली आहे म्हणून. इतके ते त्यांचं लक्षण विरहित संसर्गाचा प्रकार असतो. आणखी 25-30-40% असे असतात की ज्यांना अगदी मामूली सर्दी खोकला, थोडी कसर आली असं एवढ्यावरच चालतं. ते फक्त 10-1% लोक थोडे बहुत गंभीरपणे आजारी पडतात. त्यातले 5-1% लोक त्यांना इस्पितळात जायला लागतं, कारण त्यांना ऑक्सिजन लागतो, कारण त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरतं आणि पाणी भरल्यामुळे ऑक्सिजनची देवाणघेवाण नीट होत नाही आणि त्यामुळे ती जोरकस मध्ये पडून करायला लागते. त्यांचं शरीर तरीही विषाणूवर मात करीतच असतं, पण ते करता करता हे जे इन्फ्लमेशन होऊन पाणी जमतं त्यामुळे शरीर
स्वतःसाठी सुद्धा पंचायत निर्माण करतं ना. त्यामुळे तेवढी वेळ आपण त्यांना ऑक्सिजन देऊन, व्हेंटिलेटर देऊन वेळ मारून नेली की त्यांचं शरीर विषाणूचा नायनाट करून परत पूर्वीसारखं नीट होऊ शकतं. या सगळ्यात असा विचार करा की हे जे अगदी 5% लोकांना गंभीर आजार होतो तो सुद्धा होत नसणारा विषाणू असतात. त्याच्यात काहीतरी थोडा फरक असता की ज्यायोगे एक तर काहीच लक्षणं येत नाहीत किंवा सर्दी खोकला येतो. तर हा विषाणू इतर कुठून तरी आपल्यात आला, यं झालं तेव्हा झालं हे आपल्या लक्षात सुद्धा आलं नसतं. बरोबर की नाही? त्यामुळे या प्रकारच्या घटना सदा सर्व काळ घडतच असणार आहे. त्यामुळे हा असा आपण अगदी विचार करायचो की हा कोणीतरी बनवून सोडलाय नाहीतर असं कसं असेल वगैरे असं काही नाही आहे. हे असं होतच असतं. खूप प्रश्न आहेत सर, पण आपण काही 2-3 प्रश्न घेता येतील असं वाटतंय. करोनावर आयुर्वेदिक औषधं फायदेशीर आहेत का? आणि भिलावा आणि भिलावाचा धूर अशा औषधाचा या औषधासंबंधी स्पेसिफिक प्रश्न आहेत. आणि वाफ घेण्याचा लोकलाइज्ड फायदा याच्याबद्दल पण प्रश्न आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊया. मी जरा एक पाऊल मागे येऊन जरा जास्त एक व्यापक दृष्टिकोन सांगायच्या मागे. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की जेव्हा संसर्ग होतो सूक्ष्मजंतूंचा, बॅक्टेरिया असो व्हायरस असो, जेव्हा सूक्ष्मजंतूंचा संसर्ग होतो तेव्हा एकीकडे सूक्ष्मजंतू वाढत असतात, दुसरीकडे मी मगाशी म्हटलं तसं आपली प्रतिकार व्यवस्था सुद्धा त्याबद्दल जोरजोरात लढत असते, काहीतरी काम करत असते, कुठली तरी प्रक्रिया कार्यान्वित करीत असते वगैरे वगैरे. आणि त्यामुळे लक्षणं जेव्हा निर्माण होतात आजाराची त्यातली काही लक्षणं फार सूक्ष्मजंतू वाढले म्हणून होतात, पण बरीचशी लक्षणं आपली प्रतिकार प्रक्रिया फार जोरकस काम करते आहे म्हणून होतात. आणि यात फरक करणं महत्वाचं असतं. का महत्वाचं असतं? तर औषधं काय वापरतो आणि कशी वापरतो या दृष्टीनं ते महत्वाचं असतं. म्हणजे कसं की असं बघा, सुरुवातीला आपण एकीकडं सूक्ष्मजंतूंच्या प्रजातीची वाढ झाली, त्यांची लोकसंख्या वाढायला लागली शरीरात. मग शरीराची प्रतिकार प्रक्रिया आपले दिवे पाजळू लागली, त्यामुळे ते वाढायला लागलं. आता केव्हा तरी सूक्ष्मजंतूंचा आकडा कमी व्हायला लागतो, पण शरीराची जी प्रतिकार प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे ती बंद व्हायला, तिने स्थिरस्थावर व्हायला, तिने शांत व्हायला वेळ लागतो. त्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रतिकार प्रक्रियेमुळे लक्षणं तयार होतात. बहुतेक लोक जे कोविडमुळे इस्पितळात आयसीयू मध्ये असतात ते अशा परिस्थितीतले असतात. आता तुम्ही मला सांगा, अशा परिस्थितीतल्या लोकांना आपण विषाणू मारणारी औषधं दिली तर त्यांना काय फायदा होणार हो त्याचा? अशा परिस्थितीतल्या लोकांना आपण विषाणूला नव्या पेशीत घुसून न देणारी औषधं दिली, अँटीबॉडी सारखी, प्लाझ्मा सारखी, तर काय मोठा फायदा होणार त्या लोकांना? कारण त्यांच्यात इन्फ्लमेशनचा प्रश्न फार जाज्वल्य समोर आहे, त्यांचं आयुष्य ग्रासून बसलेला आहे तो. त्या इन्फ्लमेशनच्या विरुद्ध, त्या लक्षणांच्या विरुद्ध औषधं पाहिजे. आणि त्यामुळे कॉर्टिकोस्टेरॉइड सारखी स्वस्त, सगळ्यांना सहज मिळणारी औषधं वापरली जातात. रेमडेसिवीर सारखं औषध की जे विषाणू मारतं, ते इन्फ्लमेशनच्या विरुद्ध नाहीये, ते विषाणू मारतं. ते केव्हा उपयोगी पडतं? जेव्हा आपली इन्फ्लमेशनमुळे अत्यंत वाईट हालत झालेली असते तेव्हा नाही उपयोगी पडत ते. त्याच्या आधी जेव्हा शरीरात थोडी थोडी लक्षणं असतात, जरा पुढे जात आहे असं वाटतं, विषाणू वाढत असतो, विषाणू वाढतोय हे आपल्याला कसं कळतं? RT-PCR टेस्ट मध्ये सीटी व्हॅल्यू अगदी छोटी आली की विषाणूचा लोड पुष्कळ मोठा आहे असं एक साधारण ढोबळ गणित आहे. अशा वेळेला रेमडेसिवीर सारखं औषध, अशा वेळेला मोनोक्लोनल अँटीबॉडी सारखं औषध ही कदाचित उपयोगी पडतील. ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात असं चाचण्यांमधून सिद्ध झालेलं नाही. पण तरीही आपण हा फरक करत नाही, आणि आपण हा जोपर्यंत फरक करत नाही तोपर्यंत आपण साप समजून भुईत पडतो की हो. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं
विषाणू मारतात का नाही हा माझ्या लेखी फार मोठा महत्वाचा प्रश्न नाही, कारण विषाणूमुळे, कोविडच्या आजारामुळे जे जीवावर बेततं ते इन्फ्लमेशनमुळे बेततं, ते विषाणूमुळे बेतत नाही. त्यामुळे विषाणू मारण्यापेक्षा इन्फ्लमेशन कमी करायला पाहिजे. दुसरा मुद्दा की आतापर्यंत तरी मी शोधनिबंधात कुठे अत्यंत जपून केलेल्या चाचण्यात बघितलेलं नाही की आयुर्वेदाच्या कुठल्या औषधांच्या अशा चाचण्या झाल्या आहेत की हा विषाणू ती मारतात. त्यामुळे त्या विशिष्ट प्रश्नाला मी सरळ साधं सोपं उत्तर देतो की मी अजून तसं पाहिलेलं नाही. पण आयुर्वेदाची अनेक औषधं किंवा वाफाऱ्यासारख्या गोष्टी या लक्षणांच्या विरोधी आहेत आणि लक्षणं कमी करणं हे विषाणूजन्य आजारामध्ये फार महत्वाचं आहे. त्यांना कमी नाही लेखू आपण. क्रोसिन पॅरासिटामॉल घ्या किंवा इतर कुठली औषधं घ्या की ज्या योगे ताप कमी होतो, वाफाऱ्यासारख्या गोष्टी घ्या की ज्या योगे आपल्या श्वसन व्यवस्थेमधलं इन्फ्लमेशन कमी होतं, त्याचा फायदा आहे. फायदा नाही असं अजिबात नाही, पण तो फायदा ते विषाणू मारतात म्हणून नव्हे. तो फायदा ते अतिउद्दीपित झालेली जी प्रतिकार प्रक्रिया आहे तिला थोडं आटोक्यात आणायला मदत करतात शरीराला म्हणून. सर, भिलावाबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? नाही आणि मलाही माहिती नाहीये, काही आपल्याला जणांना माहित माहिती नाही असेल. हे आपण स्पष्टपणे जाहीरपणे कबूल करावं. हा. या तत्वासाठी फसव्या विज्ञानाच्या विरोधी उभं राहताना आपण डोळस विज्ञानाची पथ्य पाळली पाहिजेत आणि विशेषांकात हे पुन्हा पुन्हा आलेलं आहे. यासाठी म्हणून मी एक गोष्ट सांगतो. आपण हे पाहतो की या साथीत मोठ्या प्रमाणावर मृत्यू कोणाचे होतात? वयस्क लोकांचे, ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे दीर्घकालीन आजार आहेत त्यांचे. लहान मुलांमध्ये किंवा निरोगी तरुण मंडळींमध्ये कोविडचा मृत्यू दर अगदी कमी आहे आणि आज आकडे वाढल्यामुळे त्याच्यातली उदाहरणं आपल्याला समोर दिसतात, पण दर म्हणून तो अजूनही कमीच आहे. आता मला अशी आशा होती की कुणीतरी प्रश्न विचारेल की इन्फ्लुएन्झा हा सुद्धा असाच श्वासातून येणारा विषाणू आहे की नाही, आणि तोही असाच फुफ्फुसात पाणी जमवून न्यूमोनिया होऊन लोक इन्फ्लुएन्झानं मरतात. पण तिथं म्हातारी माणसं मरतात इन्फ्लुएन्झानं आणि अगदी लहान मुलं म्हणजे 5 वर्षाखालची मुलं मरतात इन्फ्लुएन्झानं. हे इन्फ्लुएन्झात वेगळं का होतं आणि कोविडमध्ये वेगळं का होतं? कोविडच्या विषाणूमुळं वयस्क माणसांमध्ये मृत्यूदर विशिष्टपणे इतका जास्त का आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजून माहित नाही. आणि आपल्याला अजून माहित नाही हे नुसतं कबूल करायची नव्हे, तर हे उत्साहानं उच्च रवानं सांगायची जबाबदारी तुमच्या आमच्या डोळस विज्ञानाची आहे की हे अजून माहित नाही, पण अजून माहित नाही. आणि हे माहित नाही हे आम्ही जेव्हा ओळखतो, जेव्हा आम्ही हे स्वतःशी मान्य करतो, तेव्हा त्या प्रश्नाला आम्ही सजगपणानं भिडू शकतो. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तेव्हाच शोधू शकतो जेव्हा तो प्रश्न आहे हे आम्ही मान्य करतो तेव्हा. सर, मला वाटतं आपण शेवटचा प्रश्न एक घेऊया. तो या सगळ्या कार्यक्रमाशी संबंधित आहे आणि आज तुम्ही जे कोरोना संदर्भात विवेचन केलं किंवा कोविड संदर्भात जे विवेचन केलं त्याच्याशी संबंधित आहे. तर तो असा आहे की खरं आणि फसवं किंवा खरं विज्ञान आणि फसवं विज्ञान यातला फरक कसा ओळखावा सामान्य माणसाने? अगदी समर्पक व्यवहाराचा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जुन्या म्हणजे माझ्या आजीच्या भाषेत सांगतो.
फुंकून फुंकून घ्या हो, सावकाशीनं घ्या. सटदिशी विश्वास कुठल्याच गोष्टीवर ठेवू नये आपण. प्रश्न विचारावा. असं अरे वा, खरं असलं तर फार रोचक आहे हे आणि उपयोगी पण पडेल समजायला. पुरावे काय काय हो? आपण जेव्हा काहीतरी आपण नवं शोधतो, फक्त शास्त्रज्ञ नव्हे हो, आपण सगळे सुद्धा काहीतरी नवीन शोधतो, तेव्हा आपण जाऊन एकमेकांना सांगायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्याचं एकमेकांचं ऐकतो, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविश्वास दाखवला पाहिजे. विश्वास कशावर ठेवला पाहिजे आणि अविश्वास कशावर दाखवला पाहिजे? विश्वास कशावर ठेवला पाहिजे? की तुम्ही आम्हाला चांगल्या मनानं सांगताय. तुम्हाला खरंच वाटलं म्हणून तुम्ही सांगताय. तुम्ही खोटंच सांगणार असं पहिल्यापासून पुरावा समोर आल्याशिवाय आम्ही गृहीत धरणार नाही. एवढा एकमेकांचा आदर आपण करावा. पण तू म्हणतोस म्हणून आम्ही तुला खरंच असं दिसलं आणि तो तुला जे वाटतंय त्याचा पुरावा आहेच, हे कडे आपण सहज मान्य करणार नाही. तू पहिले आम्हाला समजून सांग काय केलं, मग त्याच्यात ही कमी नाही का राहिली, मग त्यामुळे त्याचा असा वेगळा नाही का काहीतरी अर्थ होऊ शकत. हे सगळं जेव्हा आपणच नेमलेले की ओ शास्त्रज्ञ सगळे, आयसरचे पगार कोण देतं? तुम्ही आम्ही देतो. त्यांच्याकडून आपण ही मागणी ठेवली पाहिजे की तुम्ही काम करता काय करता आम्हाला येऊन सांगा. आणि सांगा म्हणजे असं वत्सा बैस, सृष्टीची रहस्य तुला उलगडून सांगतो अशा थाटात नाही, अधिकारवाणीनं नाही, दोस्तीच्या नात्यानं सांगा. आम्ही तुम्हाला नेमलंय त्या कामावर. ही मनोभूमिका, हा आदर आणि चिकित्सक वृत्तीचा मिलाप, हे आपलंसं करून आपण कुणाच्याही दाव्यांकडे जपून पाहिलं पाहिजे, फुंकून फुंकून घेतलं पाहिजे. या सगळ्या विवेचनासाठी हा अतिशय लालजेवार सर, आपण शेवटाकडे आहे. रथ सर, तुम्हाला काही सांगायचं होतं का? नाही, बोला. दिला. पहिल्या 15 मिनिटातच 500 होते या झूम मीटिंग मध्ये सहभागी झाले. त्याबद्दल आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्रतिनिधी सरांनी वेळ दिला. सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हे प्रक्षेपण लाईव्ह मॅक्स महाराष्ट्रांनी त्यांच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटला दाखवलं, त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो. आणि आजचा हा सुंदर कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या असाच एक व्याख्यान प्राध्यापक PR आरडे सर, ते फसवे विज्ञानाचे अभ्यासक आहेत, ते फसव्या विज्ञानाचा ऑक्टोपस या विषयावर उद्या मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वांनी अगदी वेळेमध्ये उद्याच्याही व्याख्यानात उपस्थित राहावं सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. माझे अपराध पोटात घालून ऐकायला आपण सर्व लोक थांबलात, माझे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार. अमोल बंद करा.